आता जिल्हा प्रशासन, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन जवळपास एक 5 मार्काला हमखास येतो, 5 क्वेश्चन येतात. तर त्याबद्दल आपण वन बाय वन बघूया. काय काय बघतोय आपण. एकतर पहिल्यांदा बघू की जिल्हाधिकारी, त्यांचा इतिहास कसा काय, जिल्हाधिकारीचे डेव्हलपमेंट, हे पद कसं निर्माण झालं ते. दुसरा घटक त्यांचे कार्य काय ते आपण बघूया. जिल्हाधिकारी झाले की येतात उपजिल्हाधिकारी, त्यांच्याबद्दल पण आपण त्यांची हिस्ट्री थोडीफार आणि त्यांची कार्य बघूया. तिसरा घटक आहे तहसीलदार. तहसीलदार नंतर आपण बघणार आहोत. तहसीलदारच्या खालचे पण 2-3 अधिकारी आहेत, आपण सर्कल इन्स्पेक्टर आणि तलाठी हे पण बघणार आहोत. त्याच्यानंतर पोलीस आयुक्तालय आणि होम मिनिस्ट्री, हे 5 घटक आपण या टॉपिक मध्ये वन बाय वन बघूया. ओके. आता जिल्हा प्रशासनाचा इतिहास बघूया. आता इथं आपण काही मिडिवल हिस्ट्रीच्या काळातले आणि तसंच अँसेंट हिस्ट्रीच्या काळातले पण काही राजघराणे बघू किंवा ज्या सत्ता बघू. त्याच्यामध्ये जिल्ह्याचं प्रशासन कसं होतं याच्यावरती आपला फोकस असणार आहे. पहिलं मौर्य घराणं बघू, नंतर गुप्त बघू, त्याच्यानंतर मोघल काळातलं आपण बघूया. मौर्य काळामध्ये जो त्यांचा प्रदेश होता त्याला त्यांनी डिवाइड केलं होतं चक्र किंवा प्रोव्हिन्सेस मध्ये, ज्याला आपण आता राज्य म्हणतो. भारत कसं राज्यात डिवाइड आहे तसं मौर्य काळात त्यांचा जो प्रदेश होता त्यांनी चक्र किंवा प्रोव्हिन्सेस मध्ये डिवाइड केलं होतं. ओके. त्याचा जो प्रमुख असायचा त्याला राष्ट्रपाल किंवा कुमार म्हटलं जायचं. कुमार म्हणजे जो राजकुमार असायचा त्याला जनरली एक प्रोव्हिन्सेस किंवा एक चक्र दिलं जायचं, त्यामध्ये तो कुमार. त्याला दुसरं नाव काय होतं, राष्ट्रपाल. आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, त्याच्या खालची लेवल असली पाहिजे डिस्ट्रिक्ट. ओके. डिस्ट्रिक्टला मौर्य काळात अहर म्हटलं जायचं किंवा विषय म्हटलं जायचं. अहर किंवा विषय याचा जो हेड होता, रेव्हेन्यू वाला जो हेड होता त्याला राजूक म्हटलं जायचं, आणि ऍडमिनिस्ट्रेशन बघणारा जो हेड होता त्याला प्रादेशिक म्हटलं जायचं. ओके. राजूक आणि प्रादेशिक ही दोन नावं लक्षात असली पाहिजेत तुम्हाला. ओके. आता गुप्त काळाकडे आपण येऊया बघा. गुप्त काळामध्ये जो आपला राज्य होते, म्हणजे प्रोव्हिन्सेस होते, त्याला भुक्ती किंवा भोग म्हटलं जायचं. आणि त्याचा जो हेड होता तो होता उपरिका आणि भोगपती. ओके. त्याच्या खाली जर तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला आलात तर त्याचा हेड, त्याचं नाव होतं विषय. ओके. मौर्य काळात नाव काय होतं, अहर, आणि इथं काय नाव आहे, विषय. त्याचा हेड कोण होता, विषयपती आणि आयुक्त. ओके. आयुक्त आणि विषयापती ही दोन नावं तुम्हाला गुप्त काळातली लक्षात ठेवायची आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया मोघल. आता मोघल काळ खूप वेळा विचारून झालाय. ओके. 2012ला झालाय, 2015ला पण झालाय, आणि त्याच्यानंतर सुद्धा 2-3 वेळा विचारून झालेला आहे. तर मोघल जो प्रदेश होता त्याचं डिव्हिजन कशात व्हायचं, सुभामध्ये व्हायचं. सुभ्याचा हेड कोण होता, सुभेदार किंवा निझाम म्हणतो आपण. निझाम आपल्याला माहितीये. ओके. त्याच्या खाली डिस्ट्रिक्टला नाव होतं सरकार. हे महत्वाचं आपल्यासाठी आहे. सरकार, सरकारचं हेड कोण होता, फौजदार. ऍडमिनिस्ट्रेशन बघणारा व्यक्ती होता फौजदार, आणि रेव्हेन्यू बघणारा व्यक्ती होता अंमलगुजार. ओके. आता हे तिन्ही घराणे आणि त्यांच्यात डिस्ट्रिक्टला काय काय म्हणतात ते बघायचं. आता चक्र आणि भुक्ती ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. सरकार आपल्याला लक्षात राहील मुघल काळातलं, बट आता चक्र मौर्य काळातलं की गुप्त काळातलं हे कन्फ्युजन होऊ शकतं. तर याला आपण लक्षात ठेवू शकतो, मौर्य म्हणजे आपला अशोक आला. ओके. मग अशोक चक्रवर्ण चक्र हा शब्द जोडला की आपल्याला चक्र हे मौर्य काळात आहे हे लक्षात राहतात. ओके. मग जे उरलेलं आहे ते गुप्त काळाला आपण जोडू शकतो, म्हणजे भोग. ओके. किंवा त्याला सुद्धा आपण गुप्त धनाचा भोग जरी असं जोडलो तर गुप्त काळाला भोग येऊ शकतात. ओके. तर हे झालं त्या काळातले डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनची माहिती. पुढे बघा, आता डिस्ट्रिक्ट बद्दलची डेफिनेशन बघूया. जिल्हा म्हणजे काय हे डेफिनेशन येऊन गेलेली आहे, 21ला आणि 22ला सुद्धा आहे. ऑक्सफोर्ड डिक्शनरी नुसार काय डेफिनेशन आहे बघा. डिस्ट्रिक्टची डेफिनेशन काय आहे, विशेष प्रशासनिक उद्देशासाठी बनवलेले क्षेत्र म्हणजे डिस्ट्रिक्ट. ओके. या क्षेत्राचे सार्वजनिक कार्याचे प्रशासन आणि व्यवस्थापन म्हणजे जिल्हा प्रशासन. आधी जिल्हा आणि त्याचं प्रशासन, अशा दोन्ही डेफिनेशन ऑक्सफर्ड डिक्शनरी नुसारचे आहेत, ते लक्षात ठेवायचं. म्हणजे विशेष प्रशासनिक हा एक आपला कीवर्ड आहे, आणि दुसरा आहे सार्वजनिक कार्याचे प्रशासन. हे दोन कीवर्ड ठेवले की ऑक्सफर्डची डेफिनेशन कळते 2016ला, आणि त्याच्यानंतर 21 की 22 मध्ये सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे डेफिनेशनचा. पुढे बघा, हा प्रश्न येऊन गेलेला आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये, COI म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये सुरुवातीला फक्त आर्टिकल 233 मध्ये जिल्हा या संज्ञेचा उल्लेख जिल्हा न्यायाधीश यात आलेला होता. म्हणजे आपलं जे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यानंतर आपण अनेक वेळा चेंजेस केले. ओके. तर त्याच्या आधी जर आपण ओरिजिनल वाला बघितलं तर त्याच्यामध्ये फक्त एकच आर्टिकल होतं, आर्टिकल नंबर किती आहे 233. त्याच्यामध्येच डिस्ट्रिक्ट हा शब्द आला होता.
एकाच आर्टिकलमध्ये. आणि तो पण कसा आला होता, डिस्ट्रिक्ट जज या उद्देशाने किंवा जिल्हा न्यायाधीश या नावाने तो उल्लेख आलेला होता. ओके. नंतरच्या काळात काय झालं, 1992 मध्ये 73rd आणि 74th अमेंडमेंट झाली आणि त्याच्यानुसार बऱ्याच ठिकाणी डिस्ट्रिक्ट हा शब्द ऍड झालेला आहे. म्हणजे लक्षात ठेवण्याचा मुद्दा काय आहे, सुरुवातीला फक्त आर्टिकल 233 आणि कुठल्या उद्देशानं, जिल्हा न्यायाधीश या उद्देशानं तो आला होता. आता एस एस खेरा यांची डिस्ट्रिक्ट प्रशासनाची किंवा जिल्हा प्रशासनाची डेफिनेशन बघा. जिल्ह्याच्या भौगोलिक हद्दीत कार्यरत असलेला लोकप्रशासनाचा भाग म्हणजे जिल्हा प्रशासन. ओके. जिल्ह्याच्या भौगोलिक हद्दीत हा एक आपला कीवर्ड झाला. पुढचा कीवर्ड काय, लोकप्रशासनाचा भाग. ओके. वरती आपण ऑक्सफर्डची डेफिनेशन बघितली. ऑक्सफर्डच्या डेफिनेशन मध्ये काय होतं, विशेष प्रशासनिक उद्देशासाठीचे क्षेत्र आणि तिथले सार्वजनिक कार्याचे प्रशासन, हे ऑक्सफर्ड म्हणतात. एस एस खेर काय म्हणतात, लोकप्रशासन. म्हणजे अनेक डेफिनेशन मध्ये कन्फ्युजन झालं तर एस एस खेरांना आपण लोकप्रशासन या शब्दाशी जोडता येईल. मोगलांच्या काळात जिल्ह्याला सरकार म्हटले जात, तर त्याचा हेड कोण होता, फौजदार. हे आपण बघितलंय, फौजदार आणि अंमलबजाव. ओके. हे झालं डेफिनेशन बद्दलचा मुद्दा. पुढे आपण बघूया ब्रिटिश कालखंडात कशा प्रकारे त्याची डेव्हलपमेंट झाली. 1972 ला वॉरन हेस्टिंग, त्यावेळेचा गव्हर्नर जनरल, याने महसूल गोळा करण्यासाठी कलेक्टर हे पद निर्माण केले. सुरुवातीचा उद्देश काय होता, फक्त महसूल गोळा करणे, प्रशासनाचा उद्देश नव्हता. 17 मी मगाशी 1900 म्हणलं, 1772 लक्षात. 1772 ला किती वेळा प्रश्न आहे, 13, 14, 15, 16, 19 आणि आता 21 ला सुद्धा रेफरन्स आहे, 22 ला सुद्धा त्याचा रेफरन्स आहे. हे झालं 1772चं वॉरन हेस्टिंग्ज बद्दलचं स्टेटमेंट. हे पाठच पाहिजे. त्याच्यानंतर बघा 1787 ला काय झालं, कलेक्टर हा पॉवरफुल बनला. कलेक्टर बिकम पॉवरफुल. ओके. कसं, कलेक्टरकडे आधी त्याचं काय होतं काम, महसूल गोळा करायचं. त्याच्यात ऍड झालं लॉ अँड ऑर्डर. त्याच्यानंतर ऍड झालं सिव्हिल आणि क्रिमिनल जस्टिस. ओके. ही जबाबदारी देण्यात आली. त्यामुळं त्या काळी कलेक्टरला लिटल नेपोलियन म्हटलं जात होतं. लक्षात ठेवायचा मुद्दा काय, कधी त्याला पॉवरफुल झाला आणि त्याला काय म्हटलं जात होतं, 1787 ला तो पॉवरफुल झाला आणि त्याचं नाव काय झालं, लिटल नेपोलियन. कारण तो त्या जिल्ह्याचा राजा असल्यासारखंच वागायला लागला, त्याच्यात त्याचे पॉवर होते. त्याच्यामुळे 1787 लक्षात ठेवा. पुढे काय झालं, 1793 ला कॉर्नवॉलिस कोड आला. ओके. कॉर्नवॉलिस थोड्याशा वेगळ्या गोष्टी होत्या. त्याच्या काळात काय झालं, कलेक्टर हा फक्त महसूल जमा करणारा बनला. सुरुवातीला ज्याला ते काही काम होतं तेच पुन्हा त्याला काम मिळालं. कॉर्नवॉलिसने काय केलं, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियल फंक्शन वेगळे केले. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा आर्टिकल 50 आहे. तर एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियल फंक्शन त्याने वेगळे केले. कलेक्टरकडे फक्त महसूल जमा करण्याचे काम ठेवले. न्यायाधीश दंडाधिकाऱ्याकडे म्हणजे दुसरी पोस्ट त्याने तयार केली. हे कलेक्टर जिल्ह्याच्या लेवलला आणि दुसरा कोण होता, न्यायाधीश दंडाधिकारी. ओके. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणतो आपण त्याला. ओके. ते पद त्याने निर्माण केलं होतं आणि त्याच्याकडे सामान्य प्रशासन, पोलीस, सिव्हिल आणि क्रिमिनल जस्टिसची कामं दिली. याच्यातली सिव्हिल आणि क्रिमिनल जस्टिस असू दे किंवा इतर प्रशासन असू दे, हे आधी कलेक्टरकडे होतं. ती कामं कलेक्टरकडनं काढली आणि न्यायाधीश दंडाधिकारीकडच्या ती कामं देण्यात आली. त्यामुळे काय झालं, कलेक्टरची पॉवर कमी झाली 1793 ला. पुढच्या काळात काय झालं, विल्यम बेंटिंग 1831 मध्ये विल्यम बेंटिंग झाले गव्हर्नर जनरल. ओके. त्याच्या आधी झाले असेल. त्यांच्या काळात काय झालं, गव्हर्नर जनरल तो बनला होता तेव्हा त्यांनी कलेक्टरला पुन्हा एकदा पॉवरफुल केलं. ओके. काय केलं त्यांनी, याने 1833 मध्ये उपजिल्हाधिकारी किंवा डेप्युटी कलेक्टर हे पद निर्माण केले. कधी केले, 1833. फॅक्ट टू बी रिमेंबर, कधी, 1833 ला डेप्युटी कलेक्टर हे पद निर्माण केलेलं आहे. 1833. कुणी, विल्यम बेंटिंग. ओके. पुढे झालं 1857. बघा 1857 ला कलेक्टरची भूमिका निर्णायक बनू लागली, कारण उठावाचा काळ आहे. त्याच्यामध्ये उठाव दडपवण्यासाठी कलेक्टरचा रोल पुन्हा वाढला. ओके. 1861 ला कलेक्टरचे अधिकार इथून पुन्हा कमी झाले बरं का, 1861 पासून. ओके. अधिकार सुरुवातीला कमी, नंतर वाढले, पुन्हा कमी, पुन्हा वाढले, आता कमी कमी होत जाणार इथून पुढे. 1861 ला काय झालं, 1861च्या काउन्सिल ऍक्ट नंतर 3 संहिता निर्माण झाल्या होत्या. बरोबर आहे. 3 संहिता कुठल्या, इंडियन पिनल कोड, CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि सिव्हिल प्रोसिजर कोड CPC. या 3 कोड निर्माण झाल्यामुळं त्याच्यात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या भूमिका स्पष्ट केल्या.
त्याच्यामुळे कलेक्टरची पॉवर इथे पुन्हा कमी झाली. 1861 पासून त्याची पॉवर कमी झाली. ओके, पुढे काय झालं, 1919 मध्ये आपण आलो. मॉन्टफोर्टची सुधारणा झाली. मॉन्टेग्यू चेम्सफोर्डच्या काळात ही सुधारणा झाली. त्याच्यामध्ये स्थानिक राजकीय प्रतिनिधीचे महत्व वाढले. आता इथं निवडणुकीला सुरुवात झाली होती है ना. आधीपर्यंत काय होतं आपल्याकडं, ऑफिसर सगळ्या गोष्टी बघायचे, पॉलिटिकल तिथं संबंध नव्हता ब्रिटिशांच्या काळात. 1909 1919 पासून इन्व्हॉल्वमेंट वाढायला लागले आणि राजकीय लोकांचं महत्व वाढलं. त्यामुळे राजकीय लोकांचं महत्व वाढलं की आपोआपच काय होणार होतं, ऑफिशियल लोकांचं महत्व कमी होणार होतं, बाबू लोकांचं महत्व कमी होणार होतं. त्यामुळे तिथं कमी झालं. हे झालं आपलं स्वातंत्र्यापर्यंतचा कलेक्टरचा इतिहास. आता पुढे आपण स्वातंत्र्योत्तर काळात कलेक्टरचा रोल कसा कसा बदलला ते आपण बघू. पहिली काय आहे, समुदाय विकास कार्यक्रम. ओके, ह्याच्यामध्ये कलेक्टरला काही खास रोल नव्हता. ओके, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम CDP आपण बघतो. त्याच्याबरोबर 1952चा हा प्रोग्राम होता ना. त्याच्यानंतर त्याला जोडून आपण 53 प्रोग्राम म्हणतो, नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम. याच्यात मात्र त्याला रोल होता. मग इथं प्रश्न कसा येऊ शकतो, CDP मध्ये रोल होता आणि NES मध्ये रोल नव्हता, असं उलट ते करू शकतात. त्यामुळे ते आपल्याला माहिती पाहिजे. बलवंतराय मेहता समिती आली. त्यांनी काय सांगितलं, बलवंतराय मेहता कशासाठी होती, हे CDP कार्यक्रम का नीट वर्क होत नाही त्याची अभ्यास करण्यासाठी होता. त्यांनी कलेक्टरला झेडपीचा अध्यक्ष असावा अशी शिफारस केली होती. ओके, म्हणजे आता जसं आहे त्याच्यात थोडस उलट तरी शिफारस केल्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याकडं डेव्हलपमेंटमध्ये कलेक्टरला रोल नाही, बरोबर आहे. आपण जेव्हा 75 बसतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं. महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक समिती होती. त्यांनी काय सांगितलं, कलेक्टरला झेडपी पासून विभक्त करा. तीच सिस्टीम आपण फॉलो करतो. तर या 3 गोष्टी कलेक्टरच्या बाबतीतल्या होत्या. पुढची 4थी गोष्ट बघा, डेव्हलपमेंट आणि कलेक्टर यांच्या दोघांमध्ये काय रिलेशन असतं पाहिजे. म्हणजे जे डेव्हलपमेंटचं काम आहे, कलेक्टर कुठला अधिकारी आहे, महसूल अधिकारी आहे. तर मग जी डेव्हलपमेंटची कामं आहेत त्याच्यामध्ये कलेक्टरला काय रोल द्यायचा, याच्या संबंधित 2 कॉन्फरन्स झाल्या. एक होते बेंगलुरू कॉन्फरन्स आणि दुसरी होती हैदराबाद कॉन्फरन्स. ओके, बेंगलुरू कॉन्फरन्स 60 ची आणि हैदराबाद कॉन्फरन्स 61 ची. आता बेंगलुरू कॉन्फरन्सचं नाव काय होतं, बेंगलुरू ऑफिसर्स कॉन्फरन्स. याच्यामध्ये काय झालं, गव्हर्नमेंटचा एजंट म्हणून काम करावे पण डेव्हलपमेंट फंक्शन पासून त्याला दूर ठेवा. ओके, बेंगलुरू कॉन्फरन्स मध्ये जे ऑफिसर्स होते त्या सगळ्यांनी चर्चा करून कन्क्लुजन असं काढलं की डेव्हलपमेंट फंक्शन पासून त्याला दूर ठेवा. ओके, तर बीचा बेंगलोर तुम्ही भ्याडला जोडू शकता है ना. भ्याड म्हणजे पळून जाणं, दूर जाणं. त्याच्यावरून तुम्ही बेंगलोर कॉन्फरन्सला त्याचा रोल कसा होता हे लक्षात ठेवा. पुढे हैदराबाद कॉन्फरन्स कुणाची आहे, डेव्हलपमेंट कमिशनरांची कॉन्फरन्स आहे. प्रत्येक राज्यामध्ये डेव्हलपमेंट कमिशनर असतो. काही काही ठिकाणी डेव्हलपमेंट कमिशनरचा रोल कोण प्ले करतो, मुख्य सचिव वगैरे प्ले करत असतात. तर या डेव्हलपमेंट कमिशनरची कॉन्फरन्स झाली. कलेक्टर हा डेव्हलपमेंट फंक्शनशी कनेक्टेड असावा पण त्याचे प्रारूप राज्याने ठरवावे असं या कॉन्फरन्स मध्ये सांगितलं. तर मग बेंगलोरची कॉन्फरन्स आणि हैदराबादच्या कॉन्फरन्स मधला फरक लक्षात घ्या. पहिली कॉन्फरन्स काय म्हणते, बेंगलोरची त्याला रोल नाही आणि हैदराबादवाले काय म्हणते, ते राज्यानं ठरवावं. ओके, पुढे त्याच्यानंतर CRPC मध्ये सुधारणा होऊन CRPC 1973 आला आपल्याकडे. 1973 मध्ये काय झालं, कलेक्टरचे दंडाधिकारी म्हणून असलेले अधिकार कमी करण्यात आले. CRPC आधी पण होती, त्याच्यात सुधारणा होऊन 73 आली. त्याच्यात पुन्हा अधिकार, दंडाधिकारीचे पॉवर कमी झाले आणि त्याचा रोल कुठपर्यंत थांबला, प्रतिबंधात्मक कार्यापुरताच मर्यादित झाला. 141 कलम 144 जे आपण बघतो ते प्रतिबंधात्मक कलम आहेत, तेवढ्या पुरतच कलेक्टरचा दंडाधिकारी म्हणून रोल राहिला. अदरवाईज बाकीची सगळे त्याचे जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रियल जे पॉवर होते ते सगळे जिल्हा न्यायालयाकडे किंवा न्यायालयीन प्रशासनाकडे देण्यात आले. ओके, पुढे 1991 नंतर उदारीकरण झालं ना आपलं, 1991चं आपलं LPG आपण बघतो. त्याच्यानंतर त्याचं स्टाफ एजन्सी स्वरूपाचं कार्य वाढलं. स्टाफ एजन्सी आणि लाईन एजन्सी मधला फरक काय. ओके, स्टाफ लाईन एजन्सी कुठे आहे, तुम्ही एक साधं उदाहरण घ्या. लाईन एजन्सी म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलचं आपण बघूया. डिस्ट्रिक्टचा हेड कोण असतो, कलेक्टर. कलेक्टर ऑर्डर देऊन कुणाला देऊ शकतो, डेप्युटी कलेक्टर. डेप्युटी कलेक्टर तहसीलदार, तहसीलदार नायब तहसीलदार, नायब तहसीलदारवरनं सर्कल इन्स्पेक्टर, सर्कल इन्स्पेक्टर खाली कोण आहे, तलाठी. ही जी चेन आहे एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करण्याची, हे एक्झिक्युटिव्ह आहेत सगळे. ओके, हे एक्झिक्युशन करणारे म्हणजे ऍक्च्युअल काम करणारे लोकांची जी चेन जिथं सापडते त्या सिस्टीमला आपण म्हणायचं लाईन एजन्सी. त्याच्या उलटी काय असते, स्टाफ एजन्सी. आता ही कशी व्हर्टिकल आहे ना, एका खाली एक. स्टाफ एजन्सी नेमकी उलटी असणार आहे, ती हॉरिझॉन्टल असणार आहे. त्यांचं काम असतं पॉलिसी मेकिंगचं, पॉलिसी निर्माण करण्याचा त्यांचा मुख्य उद्देश असतो. जर सचिव लेवलला जर तुम्ही बघितलात तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे सचिव असतात.
ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये कोऑर्डिनेशन असतं, पण एकमेकाला ऑर्डर देऊ शकतात का? नाही. तर मग एका डिपार्टमेंटचं आपण घेतलं की गृह डिपार्टमेंटचा सचिव, अन्न डिपार्टमेंटचा सचिव, पुन्हा वेगळा तुम्ही गॅडचा सचिव, ह्यांची आपण एक चेन तयार केली तर ते हॉरिझॉन्टल चेन तयार होते आणि ते काय करतात? पॉलिसी मेकिंग करतात. ही जी एजन्सी झाली त्याला म्हणतात स्टाफ एजन्सी. ओके, दोन शब्द फक्त लक्षात ठेवायचं. लाईन एजन्सीला व्हर्टिकल ऑर्डर असते आणि स्टाफ एजन्सीला हॉरिझॉन्टल ऑर्डर असते. ओके, लाईन एजन्सी एक्झिक्युशन करते, ओके, आणि स्टाफ एजन्सी पॉलिसी मेकिंग करते. ओके, स्टाफ एजन्सीने जे पॉलिसीज निर्माण केले त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम लाईन एजन्सी करते. बरोबर आहे. मुख्य सुरुवातीला जर आपण बघितलं तर कलेक्टरचं काम काय होतं? लाईन एजन्सीवाली होती, तो इम्प्लिमेंट करायचा. बट 91 नंतर त्याचा रोल स्टाफ एजन्सीमध्ये वाढलाय, हे लक्षात ठेवायचं. म्हणतात त्याचा रोल बदललाय. ओके, म्हणजे काय काय झालं? विशेष तज्ञांपेक्षा त्याचे महत्व वाढले. विशेष तज्ञ म्हणजे कोण? टेक्निकल ऑफिसर्स जे असतात आपल्याकडे. ओके, ऍग्रिकल्चरल ऑफिसर झाला, इंजिनियर झाला, किंवा त्याच्यानंतर PWD मध्ये वेगवेगळे इंजिनियर्स, मेकॅनिकल, सिव्हिल, किंवा आपल्याकडं फायनान्सच्या बाबतीतली कॉमर्सची पण एक पोस्ट आहे, ते झालं. हे सगळे त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटचे विशेष तज्ञ. त्याच्यापेक्षाही कलेक्टरचं महत्व आता वाढायला लागलं. कारण काय? कलेक्टर बघा काय करतोय, कोऑर्डिनेटर बनला. या सगळ्या लोकांमध्ये, विशेष तज्ञांमध्ये त्याचं कोऑर्डिनेशन करण्याचं काम 1991 नंतर वाढलं. ओके, मॅनेजरची त्याची भूमिका वाढली. का बरं वाढली 1991 नंतर? सरकारनं त्यांचा रोलच कमी केला ना. 1991च्या सुधारणेनंतर आपण सरकारनं काय केलं पाहिजे? सरकार फक्त सल्लागारी भूमिकेत असावी, असा आपला उद्देश होता. मग काही काही गोष्टी आधीच्या काळात काय होतं? मॅन्युफॅक्चरिंग करणं, प्रोड्यूस करणं, हे सगळं स्टेटच करायचं. म्हणजे स्टेट इव्हन घड्याळ निर्माण करायचा किंवा लोकांना लागणाऱ्या काय पाहिजे त्या वस्तू निर्माण करायच्या. पण तिथून आपण 91ला बाहेर पडलो आणि ते काम कुणाकडे दिलं? प्रायव्हेट एजन्सीला दिलं. मग आता प्रायव्हेट एजन्सी करते तर मग त्याच्यावरती रेग्युलेशन करणं, त्याला संबंधित कायदे करणं, यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करणं, ही सगळी कामं आली. आता ही सगळी कामं कलेक्टरवरती आली. ओके, त्यामुळं 91 नंतर ह्या गोष्टी चेंज झाल्या, हे लक्षात येणं स्वाभाविक आहे. ऍक्टर पेक्षा त्याचा रोल कसा झाला? कन्सल्टंट आणि फॅसिलिटेटर झाला. तो आधी कसा होता? स्वतः ऍक्ट करायचा, आता तो ऍक्ट नाही करायचा. म्हणजे आधीच्या काळात कसं होतं की समजा की आता HMT घड्याळ भारत सरकार बनवायचं, तर तशी कंपनी जर एखाद्या जिल्ह्यात असेल तर कलेक्टरची ती भूमिका होती की ती कंपनी रन करणं. आता ती रन करायचा उद्देशच नाहीये. कोण करणार आहे? प्रायव्हेट करणार आहे. तर मग त्या प्रायव्हेट साठीचे लागणारे कायदे किंवा त्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा याच्या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन करणं, म्हणजे त्याच्या बाबतीतलं कन्सल्टेशन आणि फॅसिलिटेटरची भूमिका कलेक्टरची राहिली. पुढे लाईन एजन्सी आणि स्टाफ एजन्सीचा फरक बघा इथे तुम्हाला दिलाय. ओके, ऍक्च्युअल वर्क करणारे कोण आहेत? लाईन एजन्सी. इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉलिसीज. सल्लागाराची भूमिका कोणाची आहे? स्टाफ एजन्सी. ते फक्त सल्लागार करतात, पॉलिसी बनवतात. ओके, खाली लिहिलं बघा, एक्झिक्युशन आणि पॉलिसी मेकिंग. ओके, आता ब्रिटिश काळात 4 प्रकारचे जिल्हा प्रशासन होते, ते बघूया. ओके, पहिलं होतं बेंगॉल फॉर्म, दुसरं होतं मनरो फॉर्म, तिसरं डेक्कन फॉर्म आणि चौथा आहे दिल्ली फॉर्म्स. म्हणजे जिल्हा प्रशासनाची पद्धत कशी आहे त्याच्यावर होतं. बेंगल फॉर्म कुणाचा असला पाहिजे? कॉर्नवालिसचा. त्याची जी विचारधारा होती ती व्हिग नावाच्या एका विचारवंताच्या विचारधारावरती आधारित होती. जो व्हिग नावाचा जो विचारवंत होता, पॉलिटिकल थिंकर, त्याचा मुख्य उद्देश काय होता? त्याची थेरी काय होती? डिव्हिजन ऑफ पॉवर. तो म्हणायचा की डिव्हिजन ऑफ पॉवर वरती सरकार चालली पाहिजे. ओके, त्यामुळं कॉर्नवालिसनं काय केलं आपण बघितलं, त्याने कलेक्टरचे पॉवर्स काढले होते आणि जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे ते पॉवर दिले होते. ते कशाच्या आधारावरती झालं? डिव्हिजन ऑफ पॉवरच्या आधारावरती, कारण तो त्या विचाराचा होता. तर लक्षात काय ठेवायचं? बेंगॉल फॉर्म म्हणलं की कॉर्नवालिस, डिव्हिजन ऑफ पॉवर, आणि कुठून थेरी आली? व्हिग. ओके, आता या विचाराचा मॅकॉले देखील या विचाराचा सहमत होता. लॉर्ड मॅकॉले आपण बघतो की आपल्याला शिक्षणाच्या संबंधितली कमिटी आपण HRD मध्ये असतो, तो मॅकॉले, तो सुद्धा डिव्हिजन ऑफ पॉवरचा समर्थक होता. पुढे आपण बघूया, दुसरं आहे मनरो फॉर्म. हे मनरोने स्वतः डेव्हलप केलं होतं, लॉर्ड मनरोनं. त्याचं काय होतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर. तो म्हणायचा की एका व्यक्तीकडे पॉवर कॉन्सन्ट्रेशन होऊ दे. या बाबतीत बघायचं तर म्हणत होतं की कलेक्टरकडे पॉवर्स द्या. म्हणजे कॉर्नवालिस आणि मनरो उलटे झाले. आता पुढे आपण डेक्कन, म्हणजे आपल्याकडे काय सिस्टीम होती? एल्फिन्स्टननं आपल्याकडे सिस्टीम सुरुवातीला एस्टॅब्लिश केली. एल्फिन्स्टन वरती मनरो सिस्टीमचा प्रभाव होता. म्हणजे आपण पण कसे होतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवरचे त्याच्या काळात, एल्फिन्स्टनच्या काळात. पुढे दिल्ली फॉर्म बघा आपण. दिल्ली फॉर्मचा लीडर कोण आहे? चार्ल्स मेटकाफ. याची सिस्टीम थोडीशी वेगळी होती. त्याला म्हणतात पॅटर्नलिस्ट किंवा बेनव्होलंट अप्रोच. म्हणजे काय?
तो म्हणतो की बिगर नियमन, वरच्या लेवलवरून तुम्ही नियमन करू नका. ओके. स्वतंत्र ग्राम व्यवस्था असू दे, प्रत्येक ग्रामीण भागात किंवा प्रत्येक ग्रामावरती त्यांची त्यांची एक व्यवस्था असू दे, त्यांचं एक्झिक्युशन असू दे, त्यांचे कायदे असू दे, त्यांचे न्यायालय असू दे, त्यांना स्वतंत्र द्या, स्वतंत्र ग्राम व्यवस्था. आणि तुम्ही काय केलं पाहिजे, पॅटर्नलिस्ट, पॅरेंट सारखं फक्त लक्ष द्यायचं, बाकी काही करायचं नाही. ओके. तर हे झालं दिल्ली फॉर्मचं, चार्ल्स मेटकापचं. हे चारही फॉर्म आपल्याला लक्षात असले पाहिजे. आता मनरो बद्दल बघूया. मनरो काय सांगतो, कॉर्नवॉलिसच्या भूमिकेच्या तो विरोधात होता, बघितलं आपण वरती. त्याने काय केलं, एक्झिस्टिंग त्या काळची जी मुघल व्यवस्था होती त्याला त्याने महत्व दिलं. इंग्रजांच्या आधीची मुघल व्यवस्था, त्याला त्यांनी महत्व दिलं. पुढे ग्रामपंचायतीनं त्याने अधिकार दिले मनरोनं. न्यायिक अधिकार पण त्याच्या काळात ग्रामपंचायतीनं देण्यात आले होते. आणि कलेक्टर हा मध्यवर्ती भूमिकेत त्याने आणला. कसा आणला, त्यांनी कलेक्टरला कार्यकारी अधिकार दिले, सिव्हिल आणि क्रिमिनल जस्टिसचे पण अधिकार दिले. कॉर्नवॉलिसचे काय केलं, हे अधिकार काढले होते. मनरोनं मात्र त्याला हे अधिकार दिले. म्हणजे कॉर्नवॉलिस आणि मनरो ऑपोजिट आहेत, इतकं फक्त आपल्या डोक्यात असलं पाहिजे. पुढे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन वरती मनरोचा प्रभाव होता. याने काय केलं, इथली जी एक्झिस्टिंग सिस्टीम होती मराठा प्रशासन, त्याचं त्यांनी संवर्धन केलं. मनरोनं कुणाचं केलं, तर मुघलचं. तो जिथं राज्य केलं तिथं मुघल होते, एल्फिन्स्टन आला तिथे मराठा होते. याने काय केलं बघा, एक तर आपण वरती बघितले की मनरोनं कलेक्टरला कार्यकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह पॉवर पण दिले आणि सिव्हिल आणि क्रिमिनल जस्टिस बाबतचे पण अधिकार दिले. त्याच्या पुढे जाऊन एल्फिन्स्टन बघा, फाशीचा शिक्षेचा अपवाद वगळला तर इतर सर्व अधिकार त्यांनी कलेक्टरला दिले. अजून जास्त त्यांनी स्ट्रॉंग केलं. ओके. मराठा प्रशासनात जिल्ह्याचा कारभार म्हणजे मराठा प्रशासन असताना, म्हणजे इंग्रजांच्या आधी जे मराठा शासन होतं त्याच्यामध्ये जिल्ह्याचा कारभार बघणारा जो अधिकारी होता त्याला मामलतदार म्हटलं जायचं. आजचा जो आपण कलेक्टर आहे जिल्ह्याचा हेड, त्या काळात मामलेदार होता. एल्फिन्स्टननं काय केलं, एल्फिन्स्टननं त्याच्याकडनं ती पॉवर काढून त्याला तालुक्याची जबाबदारी दिली, एक स्टेज खाली आणलं, डिमोशन केलं त्याचं. आणि त्याच्या ठिकाणी कुणाला ठेवलं, कलेक्टरला, जो की इंग्रज अधिकारी असणार होता. करेक्ट आहे. मग त्याच्या काळात काय झालं, कलेक्टरच्या खाली मराठी अधिकारी जे असायचे मामलतदार, त्यांचं डिमोशन झालं. तर आपल्याला प्रश्न आला की मराठा प्रशासनात जिल्ह्याचा कारभार कोण बघायचा, तर मामलतदार बघायचा, एक लक्षात ठेवायचं. ओके. चार्ल्स मेटकाप बद्दल बघू आपण. दिल्ली फॉर्म आहे चार्ल्स मेटकापची, बघितलं आपण दिल्ली फॉर्म. तर त्याच्यामधल्या काय काय गोष्टी आहेत बघू. स्थानिक अधिकारांच्या हातात सत्ता देण्याच्या बाजूचा तो होतो. वरती बघितलं आपण, स्वायत्त ग्राम व्यवस्था आपण बघितली, पॅटर्निस्ट किंवा बेनवोलंट अप्रोच आपण बघितलं होतं. पॅटर्निस्ट किंवा बेनवोलंट म्हणजेच काय, परोपकार दातृत्व प्रकारचे प्रशासन. ह्याचं जे प्रशासन होतं ते लष्करी स्वरूपाचे होते आणि व्यक्ती अभिमुख प्रशासन होते. म्हणजे गावामध्ये देशमुख पाटील जी पद्धत होती, तर त्यावेळेचं प्रशासन व्यक्तिभिमुख असायचं ना. म्हणजे गावाचा कारभार पाटील बघायचा किंवा काही गावांच्या समूहाचा कारभार देशमुख बघायचा. तर तेच व्यक्तिप्रमुख प्रशासनाला त्यांनी महत्व दिलं. ओके. आणि लष्करी प्रशासन होतं. मग जुन्या काळात कसं होतं, तुम्ही मुघल काळाचा जर अभ्यास केला असेल तर वेगवेगळ्या सरदारांना तो पंच हजारी सरदारकी, सप्त हजारी सरदारकी द्यायचे. त्याचा अर्थ काय होता, तुम्ही किती घोडे वापरू शकता, तुमच्याकडे किती शस्त्र असणार आहेत. तर ती जी पद्धत होती ती लष्करी स्वरूपाची पद्धत, चार्ल्स मेटकाप त्याला समर्थन दिलेलं होतं. ओके. मग याच्यात लक्ष ठेवण्याचं फक्त इतकं होतं की चार्ल्स मेटकाप स्वतंत्र ग्राम व्यवस्थेचा समर्थक. ओके. आपण जाऊया पुढच्या व्यक्तीकडे. ही व्यक्ती आहे सिसल बिडन. ओके. यांची एक थेरी आहे, त्याला म्हणतात की थेरी ऑफ ईस्टर्न ऍडमिनिस्ट्रेशन. ओके. म्हणजे पौरात्य शासनाचा सिद्धांत. तो काय सांगतो, मूळ परंपरा आणि संस्थांची साधर्म्य असणाऱ्या स्थानिक कार्यकारी व्यक्तींकडे अधिकाराचे एकत्रीकरण केले पाहिजे. म्हणजे आधीपासून जी परंपरा आली आहे, म्हणजे उदाहरण घ्यायचं तर देशमुख पाटील जे आहेत ना, त्यांच्याकडेच पॉवरचं एकत्रीकरण केलं पाहिजे. ही जी थेरी आहे सिसल बिडनची, त्याला म्हणायचं थेरी ऑफ ईस्टर्न ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजेच काय झालं, व्यक्तिभिमुख शासन. कुठं बघितलं होतं, चार्ल्स मेटकाप. म्हणजे आपण म्हणू शकतो का चार्ल्स मेटकाप वरती सिसल बिडनचा प्रभाव होता. ओके. याच्या मताशी लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड कॅनिंग सुद्धा सहमत दर्शवणारे होते सिसल बिडनशी. ओके. म्हणजे जुन्या पद्धतीचं, जुन्या ऍडमिनिस्ट्रेशनचं अजून जास्त त्याला प्रभावी बनवा असं मत जे सिसल बिडनचं होतं, त्याला समर्थन देणारे लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड कॅनिंग होते. आपल्याला जनरली वाटत नाहीये, कारण त्यांच्या काळातच उठाव झाला होता ना, पण ते त्या गोष्टीचे समर्थक होते. आता पुढे बघा, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनचा थोडक्यात चार्ट बघू, जे आपण वरती बघितले तेच इथं आहे. मौर्य काळात डिस्ट्रिक्टला आपण काय म्हणायचो, अहर म्हणायचो.
गुप्त काळात आपण विषय म्हणायचो, मुघल काळात आपण सरकार म्हणायचो, मराठा काळात काय म्हणायचे आपल्याला रेफरन्स सापडत नाही. मौर्य काळात जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांची नावं काय होती? राजूक होता, रेव्हेन्यू जमा करणारा. ऍडमिनिस्ट्रेशन वाला कोण होता? प्रादेशिक. हे दोन्ही नावं माहिती पाहिजे. गुप्त काळात आयुक्त किंवा विषयापती असायचा. आणि मुघल काळात आला तर फौजदार आणि अंमलगुजार हे दोघ जण होते. फौजदार ऍडमिनिस्ट्रेशन बघायचा आणि अंमलगुजार रेव्हेन्यू बघायचा. आणि मराठा काळात कोण होता? मामलेदार, ज्याचं एलिफेन्शन डिमोशन करून तालुक्याच्या लेवलवरती आणलं होतं. आता बघा एमपीएससी 17ला प्रश्न आलाय, त्याच्यानंतर पण एकदा येऊन गेलाय. कलेक्टर ऑफिस जे आहे आपल्या देशात सापडणारं कलेक्टर ऑफिस जे आहे इज अ युनिक ॲज इट हॅज नो पॅरलल इन द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अदर कंट्रीज. दुसऱ्या कुठल्याच कंट्रीमध्ये त्याला पॅरलल ऍडमिनिस्ट्रेशन असं सापडत नाही. म्हणजे कलेक्टरेट ऑफिस हे इतर कुठल्या देशात दिसत नाही अशा प्रकारचं. इव्हन इन द इंग्लंडमध्ये पण सापडत नाही. इंग्लंडने तर आपल्याकडे आणले तर आपल्याला असं वाटू शकतं ना त्यांच्याकडे तर असायला पाहिजे, पण त्यांच्याकडे सुद्धा नाही. फ्रान्स मधला ऑफिस ऑफ प्रेफेक्ट नावाचं एक ऑफिसर आहे. ऑफिस ऑफ प्रेफेक्ट, प्रेफेक्ट लक्षात ठेवा. त्याचं ऑफिस आपल्या कलेक्टर ऑफिसशी साधर्म्य दाखवतं. जगात फक्त एकमेव ऑफिस आहे की जे कलेक्टरच्या ऑफिसशी साधर्म्य दाखवतं. ते कोण आहे? ऑफिस ऑफ प्रेफेक्ट. कुठला आहे? फ्रान्स मधला. आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके. कलेक्टर विषयी वेगवेगळ्या लोकांनी काय काय वेगवेगळी मतं सांगितले त्याच्यावरती नेहमी प्रश्न असतो, ते बघू. नागरिकांच्या दृष्टीने जिल्हाधिकारी म्हणजे सरकार, कलेक्टर मीन्स गव्हर्नमेंट असं सामान्य जनतेला वाटतं, असं सायमन आयोगाचं मत होतं. 1930 आपला सायमन आयोग. ओके. भारत सरकार रूपी हत्ती जिल्हाधिकारी रूपी कासवाच्या पाठीवरती उभा आहे, हे कुणाचं मत आहे? रॅमसे मॅकडॉनल्डचं मत आहे. ओके. रॅमसे मॅकडॉनल्ड म्हणतात की भारत रूपी म्हणजे मोठा जो भार आहे, हत्ती म्हणजे मोठा, तो सगळा एवढा मोठा भार जिल्हाधिकारीवरती निर्भर आहे. ओके. पुढे बघूया. इंग्लिश विल बी रिमेंबर्ड नॉट बाय धिस इन्स्टिट्यूशन नॉट बाय दॅट बाय द आयडियल लेफ्ट बिहाइंड इन द फॉर्म ऑफ ऑफिस ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टर, हे लॉर्ड वेव्हलचं मत आहे. ओके. तो म्हणतात की आम्हाला लोक, इंग्लिश म्हणजे ते, आम्हाला लोक कसं लक्षात ठेवतील, कुठल्या इतर गोष्टीमुळे लक्षात ठेवणार नाहीत, तर कलेक्टर या ऑफिसला बघितलं की तुम्हाला इंग्रज आठवणार, असं लॉर्ड वेव्हल म्हणतो. कलेक्टर म्हणजे कोल्ड होपिंग कलेक्टर, मॅन ऑफ ऑल पर्पज. कोल्ड होपिंग कलेक्टर आणि मॅन ऑफ ऑल पर्पज असं कोण म्हणलंय? फिलिप वुडरूफ यांचं मत आहे. ओके. पुढचा मुद्दा 5वा. कलेक्टर इज द आय ऑफ गव्हर्नमेंट अँड इट्स टंग. पुन्हा रॅमसे मॅकडॉनल्ड आले. ते म्हणतात की कलेक्टर काय? गव्हर्नमेंटचे डोळे आणि जीभ आहे. मग अशी त्यांनी हत्ती आणि कासवाची उपमा दिली, इथे ते आय आणि टंग म्हणतात. ठीक आहे. तुमच्या झेरॉक्स होते ते विसरले वाटतं. डिस्ट्रिक्ट कलेक्टरची नावं आपण बोलूया. डिस्ट्रिक्ट कलेक्टरला वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळी नावं देतोय. एक आहे डेप्युटी कमिशनर, दुसरा आहे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. आता कुठल्या राज्यामध्ये कलेक्टरला डेप्युटी कमिशनर म्हणतात ते बघा. कर्नाटक, आसाम, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर या ठिकाणी कलेक्टरला डेप्युटी कमिशनर म्हणतात. ओके. कारण काय? या ठिकाणी त्याला डेव्हलपमेंटचा पण रोल आहे. ओके. त्याच्यामध्ये जर बघा हे लक्षात ठेवायचं तर खपा काश्मीर असं लक्षात ठेवा. KPHAJK है ना. जम्मू काश्मीर खपा होत आहे हमेशा, तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की खपा काश्मीर. पुढे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कुठं म्हणतो आपण? उत्तर प्रदेश आणि वेस्ट बेंगॉलमध्ये. आता डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा तुम्ही एम लक्षात घ्या. एम बघा, मॅजिस्ट्रेटचा मी एम लक्षात घेतला. त्या एम वरनं ममता शब्द बनतो. ममता आपली वेस्ट बेंगॉलच्या सीएम आहेत. त्याच्यावरनं मायावती शब्द बनतो, त्या युपीच्या सीएम आहेत. त्याच्यावरनं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट तुम्हाला लक्षात राहिलं तर युपी आणि वेस्ट बेंगॉल. कलेक्टरकडे पॉवरचे कॉन्सन्ट्रेशन व्हावे या मताचे कोण कोण होते बघा. ओके. वॉरन हेस्टिंज ज्याने हे पद निर्माण केलं तो, त्याच्यानंतरचा जॉन शोर, थॉमस मनरो सुद्धा त्याच्या मताच होता. मग थॉमस मनरोचा प्रभाव एल्फिन्स्टन वरती असल्यामुळे तो पण त्याच मतात होता. आणि आपला चार्ल्स मेटकाफ तो सुद्धा त्याच मतात होता. ग्रामीण व्यवस्था स्ट्रॉंग करतो म्हणणारा सुद्धा. सरप्राइझिंग वाटू शकते की हा सुद्धा कलेक्टरला पॉवर द्या अशा मतात होता, कारण तो आपण मगाशी काय बघितलं, ग्राम्य व्यवस्था स्ट्रॉंग करा असं म्हणणं होतं. बट त्याचं मत होतं की त्याचबरोबर कलेक्टरकडे सुद्धा पॉवर द्या, त्या ग्रामांवरती लक्ष ठेवण्यासाठी तेवढाच पॉवरफुल आपल्याला
कलेक्टर पाहिजे. मुद्दा कुठे येतो, कलेक्टर पॉवरफुल पाहिजे की नाही, हे डिव्हिजन ऑफ पॉवर मध्ये येतो. सगळ्या गोष्टी एक्झिक्युशनच्या आणि ज्युडिशियलच्या गोष्टी कलेक्टरकडे द्यायचं का नाही एवढाच वाद आहे. ओके, मग द्यायचे म्हणणारे हे लोक आहेत. कलेक्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर वाले, म्हणजे विल्यम बेंटिंग सुद्धा, विल्यम बेंटिंग तर डेप्युटी कलेक्टर पण निर्माण केलं. आपण बघितलं त्याच्या काळामध्ये कलेक्टर अजून पॉवरफुल झाला. ना नका देऊ त्याच्या विरोधी मत सांगणारे कोण होते, कॉर्नवॉलिस आणि मॅकॉले. हे दोघं त्याच्या, कारण हे दोघं कसे होते, डिव्हिजन ऑफ पॉवरचे समर्थक होते. आणि डिव्हिजन ऑफ पॉवरचा विचारवंत कोण होता, व्हिग. व्हिग आपण बघितलं. ओके, पुढे आपण जाऊया. कलेक्टरची कामं आता बघूया. कलेक्टरची कार्य. कलेक्टर हा जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचा एम्प्लॉई. आपण काय म्हणतो, GAD, गॅड आपण शब्द ऐकत असतो का, जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. आता आपण उद्या पास झालो तर आपलं सगळं जॉईनिंग, ट्रेनिंग, ट्रान्सफर हे GAD कडे असतं. त्या डिपार्टमेंटचा हेड असतो CM. तो जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचा एम्प्लॉई कोण असतो, कलेक्टर. यावर्षी 22ला प्रश्न होता, कलेक्टर हा कुठल्या डिपार्टमेंटचा एम्प्लॉई आहे. ऑप्शन होते महसूल, गृह, जनरल ऍडमिनिस्ट्रेशन आणि अजून एक काहीतरी. मोस्ट ऑफ लोकांनी महसूल लिहून आले, तर वाटू शकतो महसूल, पण तो कुठला आहे, जनरल ऍडमिनिस्ट्रेशनचा आहे. ओके, पुढे. टॅक्स कलेक्ट करणे हे त्याचे प्रथम कार्य आहे. पहिलं काम काय, टॅक्स जमा करून दे. उद्देशच काय होता, नावातच काय, कलेक्ट. ओके, पुढे. तो 2 पद्धतीने टॅक्स जमा करतो भारतात. एक पहिली पद्धत आपली आहे थ्रू बोर्ड ऑफ रेव्हेन्यू किंवा रेव्हेन्यू ट्रिब्युनल थ्रू. कलेक्टर असतो, त्याच्या खाली एक रेव्हेन्यू ट्रिब्युनल असतो, त्या ट्रिब्युनल टॅक्स कलेक्ट करतो. ते कुठे सिस्टीम आहे, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये. दुसरी सिस्टीम आहे थ्रू फायनान्शियल कमिशनर. कलेक्टरच्या खाली फायनान्शियल कमिशनर असतो की जो की टॅक्स कलेक्ट करतो. ओके, ती कुठे कुठे आहे, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर. आता ही कुठली नाव आहेत, जिथे त्याला आपण डेप्युटी कमिशनर म्हणतो तिथली नाव आहे. ओके, डेप्युटी कमिशनर हे वरचं आपण बघितलं पाहिजे, डेप्युटी कमिशनर. 30 नावं तिथं खाली रिपीट झालेली आहेत. आता कलेक्टरच्या डायरेक्ट कंट्रोलमध्ये असणारे 3 डिपार्टमेंट असतात. एक रेव्हेन्यू असायला पाहिजे, तो रेव्हेन्यूचा कलेक्टर आहे, नावातच आहे. दुसरं जनरल ऍडमिनिस्ट्रेशन, त्या जिल्ह्याचं जे जनरल ऍडमिनिस्ट्रेशन असणार आहे ते त्याच्या डायरेक्ट अंडर येतं. तिसरं काय, रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट, म्हणजे जमिनीचं रजिस्ट्रेशन करणं वगैरे ज्या गोष्टी असतात ते सगळं कलेक्टरच्या अंडर येतात. अजून राहिलेले डिपार्टमेंट त्याच्या डायरेक्ट अंडर येतात का, नाही. म्हणजे उदाहरण काय, पाटबंधारे विभाग, जिल्ह्यामध्ये पाटबंधारे विभाग असतो, ते डायरेक्ट त्याच्या अंडर येणार नाही. त्याचा हेड कोण असणार आहे, टेक्निकल, विशेष तज्ञ. ओके, तसं. किंवा इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, त्याचा हेड इंजिनियर असणार आहे. पण हे 3 मात्र त्याच्या डायरेक्ट अंडर येतात. ओके, हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढे. कलेक्टरच्या कामाचे 4 प्रकारात वर्गीकरण करता येतं. कुठले 4 प्रकार आहेत, एक त्याचं रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन आहे, लॉ अँड ऑर्डरचं ऍडमिनिस्ट्रेशन आहे. लॉ अँड ऑर्डरचा त्याचा रोल कमी झाला असला तरी प्रतिबंधात्मक का आहे, असे ना आहे. ओके, पुढे. डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्याचा रोल थोडा का असेना पण आहे. तो कसा ते आपण बघूया. अदर फंक्शन, अशा 4 फंक्शन मध्ये आपल्याला लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये हे डिव्हिजन सापडतं. ओके, आता विकास प्रशासनाबद्दलचं बघा. जिल्हाधिकाऱ्याची जी भूमिका आहे ती राज्यानुसार बदलते. विकास प्रशासनामध्ये त्याचा रोल कसा असावा याची भूमिका राज्यानुसार बदलते. त्याचे 2 पॅटर्न आहेत, एक आहे महाराष्ट्र आणि गुजरात पॅटर्न. म्हणजे जे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सापडतो तो पॅटर्न. तो कसा आहे, जिल्हा अधिकाऱ्यावरती फक्त सामान्य प्रशासनाची जबाबदारी. विकास प्रशासन कुणाकडे आहे, ZP, जिल्हा परिषदकडे. तिथं वेगळा IAS आहे ना. ZPचे CEO असतात, CEO सगळी डेव्हलपमेंटची कामं बघणार. तिथं कलेक्टरचा रोल कमी आहे. म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कलेक्टरचा रोल डेव्हलपमेंटमध्ये कमी आहे. ओके, दुसरी एक पद्धत आहे ती आढळते आपल्याला तमिळनाडू आणि राजस्थानमध्ये. त्याला आपण तरा पॅटर्न म्हणून, यांची तराच वेगळी जरा. ओके, तरा पॅटर्न कसं आहे, सामान्य प्रशासन तसेच विकास प्रशासन दोन्ही कामं त्यांच्याकडे. ठीक आहे, आता बघा त्यांची कामं आपण बघूया. कलेक्टरची त्यांची कामं कुठं कुठं डिवाइड झालेत आपण मगाशी बघितल्याप्रमाणे. एक आहे रेव्हेन्यू, दुसरा आहे लॉ अँड ऑर्डर, तिसरा आहे डेव्हलपमेंट आणि चौथा आहे अदर फंक्शन्स. आता प्रश्न कसा येतो, खालीलपैकी कलेक्टरची कोणती कामं रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशनची आहेत. मग खाली 4 ऑप्शन असणार. त्या 4 ऑप्शन मध्ये एखादा ऑप्शन लॉ अँड ऑर्डर मध्ये टाकणार किंवा विचारेल की लॉ अँड ऑर्डरची कामं कुठली, त्याच्यात टाकेल रेव्हेन्यूची. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली त्याच्या खाली ते आणता आलं पाहिजे. तर रेव्हेन्यूची कामं बघा. लँड रेव्हेन्यू नावातच आहे. गव्हर्नमेंट ड्यू, ड्यू म्हणजे काय, पैसा, रेव्हेन्यू. पुन्हा टाकवी लोन, टाकवी लोन पण म्हणजे पुन्हा पैसा, तर रेव्हेन्यू अंतर्गत आला पाहिजे. लँड रेकॉर्ड, लँड आणि रेव्हेन्यू आणि पैसा हे जे जे तिथं सापडेल तुम्हाला
ते रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशनच्या अंतर्गत आणायचं. पुढे रुरल स्टॅटिस्टिक्स. रुरल स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय? कुठली जमीन किती आहे, काय आहे, हेच असतं ना 7/12 आपले वेगवेगळ्या प्रकारचे 31 नमुने आहेत ना ग्रामीण लेवलला. तर त्या सगळ्यांमध्ये काय असतं? रुरल स्टॅटिस्टिक्स. ते कशासाठी आहे? रेव्हेन्यू साठीच आहे. ओके, त्यामुळे रुरल स्टॅटिस्टिक्स सुद्धा रेव्हेन्यू अंतर्गत येतं. लँड पुन्हा आलं बघा, लँड ऍक्विजिशन आणि लँड रिफॉर्म. पुढे शेतकऱ्यांचे कल्याण. शेतकरी काय सुरुवातीच्या काळामध्ये एकमेव स्रोत होता ना रेव्हेन्यूचा, शेतकरी. त्यामुळे शेतकरी सुद्धा रेव्हेन्यूच्या अंतर्गत येतो. शेतकरी म्हणला की 7/12 जोडा, 7/12 जोडला की रेव्हेन्यू लक्षात घ्यायचं, महसूल. पुढे पैसेवारी आणि आणेवारी. पैसेवारी आणेवारी तुम्हाला माहिती कशी असते? म्हणजे दुष्काळ पडला समजा की पैसेवारी आणि आणेवारी काढली जाते. ओके, एका तालुक्यामधला, तालुका लेवलला आता आपण मोजतो, आता ते ग्राम लेवलला पण काही काही ठिकाणी आपण मोजतो. म्हणजे मागच्या वर्षी जेवढं पीक अपेक्षित आहे, म्हणजे मागच्या 3 वर्षाचं एक अवरेज पीक काढलं जातं, असं आपल्याला कळतं की अरे या भागातून एवढं पीक येणं अपेक्षित आहे. समजा की या एका गावातून 100 पोती ज्वारी निघू शकते चांगल्या पद्धतीने, म्हणजे चांगलं झालं हे. असं झालं असेल तर चांगलं झालं. बट दुष्काळ पडला असेल, 100 ऐवजी 50च पोती ज्वारी झाली, म्हणजे पैसेवारी झाली 50 पैशाची, हाफ झालं ना डायरेक्टली. तर ते कशासाठी काढतो आपण? किती नुकसान झालं आहे हे काढण्यासाठी आपण पैसेवारी आणि आणेवारी मोजतो. आणि त्याच्यानुसार पुढे त्या भागाच्या लोकांना कशी मदत करायची ह्याची पॉलिसी ठरली जाते. ओके, तुम्ही जेव्हा दुष्काळ पडला किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तेव्हा लगेच न्यूजवरती आपण बघतो बघा, तहसीलदारांना आणेवारीचे पैसेवारीचे आदेश देण्यात आले. ते लगेच आणेवारी पैसेवारी मोजून सांगतात आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला जेवढं नुकसान आहे त्याच्या मानाने त्याला काय मदत करता येतील का दिलं जातं. मग इथं काय झालं? पुन्हा जमीन आली, जमिनीनुसारच बघतो ना, पीक बघतोय, मग ते सुद्धा रेव्हेन्यूच्या अंतर्गत येतं. सुपरवाइज ट्रेझरी. ट्रेझरी म्हणजे पुन्हा पैसा. ओके, याच्या पुढे बघा, लक्षात ठेवण्याचे हे स्टार केलेले पॉईंट लक्षात ठेवायचे. एन्फोर्समेंट ऑफ स्टॅम्प ऍक्ट. स्टॅम्प ऍक्ट म्हणजे काय असतं? रजिस्ट्रेशन आहे ते सुद्धा, तिथून पण पुन्हा रेव्हेन्यू. पुढे रिहॅबिलिटेशन ग्रँट. ओके, म्हणजे पूर आल्यामुळे तुम्हाला रिहॅबिलिटेशन करायचंय, किंवा आता आपल्याकडे काही ठिकाणी बघतो की काही गावच संपली, डोंगरावरनं मोठ्या प्रमाणात माती खाली आली आणि गाव संपली, त्यांचं रिहॅबिलिटेशन असू दे, किंवा मोठे मोठे प्रोजेक्ट्स आले, डॅम आले, तर तिथल्या लोकांना रिहॅबिलिटेशन करावं लागतं. त्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी असतात, त्यांना वेगळी जमीन दे किंवा त्यांना एक नोकरी दे जमीन गेल्याबद्दल, हे सगळ्या ज्या येतात ना ते रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन अंतर्गत येतात. पुढे हिअर द रेव्हेन्यू अपील. रेव्हेन्यूच्या केसेस बद्दलच्या ज्या काही गोष्टी असतात, आपण पुढे जाऊन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता बघणार आहोत, आपल्या सिलेबसमध्ये घटक आहे तो. ओके, त्याच्या अंतर्गत ज्या काही तक्रारी तहसीलदार लेवलला चालतात सुरुवातीला, मग त्या तहसीलदारकडून अपील कुठे येते? तर ते कलेक्टरकडे येत असते. हिअर रेव्हेन्यू अपील्स. रेव्हेन्यू नाव आहे ना पुन्हा, मग ते रेव्हेन्यूच्या अंतर्गतच आणायचं. रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन चाललंय आपलं. पुढे जमीनदारी अबॉलिशन. ऑफकोर्स कुठं आलं पाहिजे? रेव्हेन्यू मध्ये. ओके, आता जमिनीशी संबंधित कामं आपण लक्षात ठेवू, सगळं जिथं तिथं लँड आहे तिथं लक्षात ठेवलेलंच आहे आपण, ते सगळं रेव्हेन्यूच्या अंतर्गत येतं. इतर काय लक्षात ठेवायचं आहे? स्टॅम्प ड्युटी, हे पण जमिनी खरेदी. रिहॅबिलिटेशन, पुन्हा जागाच द्यायचे त्यांना. पुन्हा रुरल स्टॅटिस्टिक, पुन्हा जे जमीन आहे. या 3 गोष्टीमध्येच तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून या 3 गोष्टी सेपरेटली लिहिल्या आहेत. आता आपण जाऊया लॉ अँड ऑर्डर. लॉ अँड ऑर्डर बघा, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट और एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून तो काम करतो. लॉ अँड ऑर्डरचा विषय आला तर तो कोण बनतो? डीएम बनतो. ओके, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, किंवा त्याला आपण ईएम सुद्धा म्हणू शकतो. तर त्याच्या अंतर्गत काम काय त्याचं? 1861 आपला आयपीसीचा जो ऍक्ट आहे, इंडियन पिनल कोड, त्याच्यानुसार डिस्ट्रिक्ट पोलीस इज द अंडर कंट्रोल ऑफ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. आपल्याला काय वाटतं? एसपीच्या अंतर्गत असेल असं वाटतं ना. तर 61 नुसार ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या अंतर्गत आहे. ओके, ड्युएल कंट्रोल सिस्टीम आपल्याकडं. जिल्हा पोलिसांवरती एसपीचं सुद्धा नियंत्रण असतं आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं सुद्धा नियंत्रण असतं. ओके, असं जर स्टेटमेंट आलं आयपीसी नुसार डिस्ट्रिक्ट पोलीस इज द अंडर कंट्रोल ऑफ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, बरोबर करायचं. आपण एसपी वाटत असं म्हटलं आपण चुकीचं करू शकतो. ओके, त्यात काय रोल आहे त्याला? शांतता प्रस्थापित करण्यासाठी सीआरपीसी नुसार सेक्शन 144 ऑर्डर देणं. लॉ अँड ऑर्डर आहे ना, आता लॉ अँड ऑर्डरच्या खाली बघतोय आपण पॅरोल देणं, म्हणजे तुरुंगात असलेल्या लोकांना पॅरोल देणं. इन्स्पेक्ट द जेल, लायसन्स देणं. कशाचे? आर्मचे लायसन्स, हॉटेलचे लायसन्स, एक्सप्लोजिव्हचे लायसन्स आणि पेट्रोलियमच्या संबंधित असलेल्या गोष्टींचे सुद्धा त्याला लायसन्स देण्याचं काम सुद्धा लॉ अँड ऑर्डरच्या अंतर्गत होऊ शकतं. तुम्हाला असं वाटू शकतं की लॉ अँड लायसन्स देणं हे जनरल ऍडमिनिस्ट्रेशनचं किंवा अदर फंक्शन असेल, बट आर्म्स आहेत ना इथे, दॅट ऑल्सो
बिकम्स लॉ अँड ऑर्डर इश्यू, त्यामुळे तिथं आणलंय. पुढे बघा, सुपरवाइज ओव्हर लोकल बॉडीज, हे सुद्धा लॉ अँड ऑर्डरच्या अंतर्गत येतं. याच्यावरनं काहीच कळत नाही. तुम्हाला जर दिलं की सुपरवाइज ओव्हर लोकल बॉडीज हे कुठल्या प्रकारचं काम आहे, खाली तुम्हाला दिलं रेव्हेन्यू, लॉ अँड ऑर्डर, तिसरं काय असं आपलं डेव्हलपमेंट आणि अदर फंक्शन. मग आपण डेव्हलपमेंट देण्याची शक्यता जास्त आहे. लोकल बॉडीज म्हणजे आपल्याला काय वाटतं विकास प्रशासन, बट ते कुठे येतं, लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत येतं. ओके, कारण बाकीचं डेव्हलपमेंट ते त्यांचे लोक बघतील ना. ओके, एनफोर्स द प्रेस ऍक्ट आणि एनफोर्स एंटरटेनमेंट ऍक्ट. प्रेस ऍक्ट आणि एंटरटेनमेंट ऍक्ट. प्रेस ऍक्ट म्हणले की पुन्हा लॉ अँड ऑर्डर येऊ शकतो का नाही? कसा येऊ शकतो? जर तुम्ही न्यूजपेपरमध्ये अशा काही गोष्टी लिहिल्या केल्या तर लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब होणार आहे, म्हणून ते पुन्हा लॉ अँड ऑर्डरच्या अंतर्गत. आणि एंटरटेनमेंट ऍक्ट सुद्धा त्याच्या अंतर्गतच येतो, कारण सर्कस, आपण एक्झाम्पल घेतलं की सर्कस फिरकस तुम्ही उभा केला असेल तर तिथं तो लॉ अँड ऑर्डरचा इश्यू येऊ शकतो. ओके, पुढचा मुद्दा, प्रोसिक्यूट ऑफेंडर्स अंडर फॅक्टरी ऍक्ट अँड ट्रेडमार्क ऍक्ट. कोण आहे ते? ऑफेंडर्स, गुन्हेगार. गुन्हेगार म्हणले की पुन्हा लॉ अँड ऑर्डर. डिस्पोज अनक्लेम्ड प्रॉपर्टी. अनक्लेम्ड प्रॉपर्टी म्हणजे काय? एका जागेवरून जर तुम्ही जागा कोणाची हडपत असाल तर पुन्हा इश्यू काय शकतो? लॉ अँड ऑर्डरचा, म्हणून तो तिथं पुन्हा आला. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा इथे, डेव्हलपमेंट ऑफ फॉरेस्ट हे लॉ अँड ऑर्डर अंतर्गत येतं. डेव्हलपमेंट ऑफ फॉरेस्ट तुम्हाला वाटणार नाही, आपल्याला काय वाटू शकतं की अदर फंक्शन मध्ये टाकू आपण त्याला, बट ते लॉ अँड ऑर्डर आहे. डेव्हलपमेंटच्या बाबतीत आपण बघितल्याप्रमाणे दोन प्रकारचे पॅटर्न आपल्याकडे होते. आपला महाराष्ट्राचा आणि गुजरातचा पॅटर्न आपण बघितला. त्याच्यामध्ये काय होतं, डेव्हलपमेंटची कामं झेडपीकडे. कलेक्टर इज द रिस्पॉन्सिबल फॉर द रेग्युलेटरी ऍडमिनिस्ट्रेशन ओनली, फक्त रेग्युलेशन करतो, बाकी काही करत नाही. बट बाकीची तरावाले जे होते, तरा पॅटर्न वाले, तर तिथं आपण तमिळनाडू आणि राजस्थान बघितलं होतं. त्याच्याबरोबर हे पण आहेत बघा, जम्मू काश्मीर, आसाम, कर्नाटक, हरियाणा आणि पंजाब. ह्याच्यामध्ये कलेक्टरला डेव्हलपमेंटचा सुद्धा रोल असतो. तर तुम्ही बघितलं असेल तर कधी IASची लिस्ट बघितलात ना, तर ओन कॅडर, स्वतःचं कॅडर जर मिळत नसेल, मोस्ट ऑफ लोकांचं कसं असतं की मला माझं कॅडर पाहिजे. तर जर तुमचं कॅडर मिळत नसेल तर नॉर्थ वाले आहे ना, या राज्यांना प्रेफरन्स देतात. हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, जास्तीत जास्त हरियाणा पंजाबला असतं. का? तर तिथं तुम्हाला डबल रोल आहे. ओके, तुम्ही सगळेच रोल करताय, डेव्हलपमेंटचे पण करताय, रेव्हेन्यूचे पण करताय, मॅजिस्ट्रेट पण पॉवर आहे, तुम्ही पॉवरफुल आहे. म्हणजे काय झालं, आपल्याकडचा कलेक्टर आणि त्यांच्याकडचा कलेक्टर मध्ये फरक आहे, तो पॉवरफुल आहे, त्यामुळे त्यांचा चॉईस वरती देण्याचा जास्त असतो. इथं त्याला डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट ऑफिसर पण म्हणतो आपण त्याला. ओके, मग आपण डेप्युटी कमिशनर मध्ये बघितलं ना, डेप्युटी कमिशनर वाले पण ऑलमोस्ट हे नाव आहेत. ही सगळी नावं नीट वशीत लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ शकतात. ओके, तरावाले जे कुठे येतात, डेप्युटी कमिशनर कडे. डेप्युटी कमिशनर, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कमिशनर हे एकाच कॅटेगरी मधले येतात, त्यांच्याकडं दोन्ही काम आहेत. तर हे सोडून आपण बघूया अदर फंक्शन. अदर फंक्शन काय? इलेक्शन दरम्यान तो चीफ रिटर्निंग ऑफिसर असतो. आपण निवडणूक टॉपिक मध्ये असं बघितलं. डिस्ट्रिक्ट सेन्सस ऑफिसर म्हणजे जनगणना अधिकारी पण डिस्ट्रिक्टचा तोच आहे. चीफ प्रोटोकॉल ऑफिसर. प्रोटोकॉल ऑफिसर काय असतं? डिस्ट्रिक्टला कोणी बाहेरचा नेता आला किंवा मंत्री साहेब आले किंवा इतर कोणी प्रायव्हेट वाली इंडस्ट्री आली तर त्यांना रिसिव्ह करणं, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करणं, ही सगळी कामं प्रोटोकॉलची असतात. ओके, पुढे आहेत पब्लिक रिलेशन ऑफिसर. तुमच्या जिल्ह्यातल्या पब्लिकशी सरकारचं मत मांडणारा जो ऑफिसर असतो तो कोण असतो? कलेक्टर. ओके, त्याच्यानंतर सुपरवाइज म्युन्सिपल ऍडमिनिस्ट्रेशन इन द डिस्ट्रिक्ट. त्या डिस्ट्रिक्टमध्ये जिथं जिथं नगर परिषद आहेत त्याच्यावरती सुपरवाइज करण्याचं काम सुद्धा कलेक्टरचं असतं. कलेक्टर ऑफिसमध्ये एक नगर परिषद डिपार्टमेंट असतं. तिथे त्या नगर परिषद पंचायतीमधले CO जे असतात त्याचं रिपोर्टिंग करत असतात. ओके, त्यामुळे सुपरवाइज म्युन्सिपल ऍडमिनिस्ट्रेशन इन डिस्ट्रिक्ट हे लक्षात ठेवा. पुढे आहे वेलफेअर ऑफ रिटायर्ड आर्मी पर्सन. हे सुद्धा तुमचं काम आहे. तुमच्या जिल्ह्यातले जे रिटायर्ड आर्मी पर्सन्स आहेत त्यांना वेलफेअरचं काम, म्हणजे त्यांना कर्ज देणं, त्यांना जॉब मिळवून देणं, ही सगळी कामं त्याची आहेत. जर प्रश्न कसा बनेल, खालीलपैकी कोणती कामं कलेक्टर करतात, तर ही सगळी कामं आपल्याला माहिती असली पाहिजे. आता सुपरवाइजच्या बाबतीत बघा, सुपरवाइज लोकल बॉडीज म्हणलं की काय आलं? लॉ अँड ऑर्डरच्या अंतर्गत होतं. सुपरवाइज म्युन्सिपालिटीज म्हणजे काय? तो अदर फंक्शन मध्ये. तर तो असे काहीतरी पॉईंट पकडणार आहे, कारण हा चार्ट लक्ष्मीकांत मधला असेल डायरेक्टली, मग त्यांचा लक्ष्मीकांत सोर्स असेल, त्यामुळे आपण या बाबतीत तयार असलं पाहिजे. आता स्वातंत्र्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या पॉवरचा संकोच झाला, त्याची कारण काय बघा. पहिलं कारण तर ऑब्विस आहे, ब्रिटिशकालीन पोलीस स्टेटचे रूपांतरण वेलफेअर मध्ये झालं. आधी पोलिसिंग ऍडमिनिस्ट्रेशन होतं, आता आपण कसं केलं? वेलफेअरकडे. दुसरा, पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट. आता पार्लमेंटरी सिस्टीम आल्यामुळे पॉलिटिशियनचं, लोकांनी निवडून दिलेलं
जनतेने निवडून दिलेल्या लोकांचं काम वाढणार आहे, ते प्रतिनिधींचं काम वाढलं. तिसरा मुद्दा, चेंज इन द ऑब्जेक्टिव्ह आपला बदलला. ब्रिटिशांच्या काळात काय होतं, पोलिसिंग करणं, आता काय डेव्हलपमेंट करणं. पंचायत व्यवस्थेचा उदय झाला, म्हणजे काय झालं, डेव्हलपमेंटची कामं त्याच्याकडनं कमी झाली, म्हणून त्याचा पॉवरचा संकोच होता. पुढे आर्टिकल 50, हे बघितलं आपण मगाशी. आर्टिकल 50 काय सांगतो, सेपरेशन ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियल फंक्शन. त्याच्यामुळे सुद्धा त्याचे पॉवर कमी झाले. कसं, त्याच्याकडनं ज्युडिशियल आणि एक्झिक्युटिव्ह पॉवर आपण काढून घेतोय. ओके. पुढे जिल्हा प्रशासनात अनेक विभाग आले. आता अनेक विभाग आहेत का आपल्याकडे, PWD डिपार्टमेंट आहे, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे, कृषी डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे ती कामं गेली, त्यामुळे पुन्हा याचे पॉवर्स कमी झाले. पुढे रिप्लेसमेंट ऑफ द इंडियन सिव्हिल सर्व्हिस टू द इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन. नावात बदल केला म्हणून काय फरक पडला असं वाटू शकतं. ओके. जिल्हाधिकाऱ्यांच्या पॉवरचा संकोच झाला, कोणत्या कोणत्या कारणामुळे झाला, याच्यामध्ये जर तुम्हाला 7वा पॉईंट आला तर तुम्ही त्याला इलिमिनेट कराल, पण त्याला इलिमिनेट करायचं नाही. नावात काय बघा, सिव्हिल सर्व्हिस आहे आणि आता काय, ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस आहे. ओके. आता तुम्ही जेव्हा सिव्हिल म्हणता तर सिव्हिल मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस येईल, आर्म सर्व्हिस येईल, डेव्हलपमेंटच्या रिलेटेडच्या सर्व्हिस येतील, अनेक सर्व्हिस येतील ना सिव्हिल म्हणलं. सिव्हिल म्हणजे कोण, नागरिक. नागरिकांच्या बाबतीतल्या आर्मीच्या सेवा सुद्धा सिव्हिल मध्ये येतात. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये त्याच्याकडं आर्मीच्या सुद्धा पॉवर्स होत्या, बरोबर आहे. आता आर्मीच्या पॉवर आहेत का त्याच्याकडं, अजिबात नाही. त्यामुळे सिव्हिल सर्व्हिसवरनं ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस हा चेंज केल्यामुळे सुद्धा त्याचे पॉवरचा संकोच झाला आहे. पुढचं बघूया आपण, राईज ऑफ द कमिशनरेट सिस्टीम इन द लॉ अँड ऑर्डर ऑफ द सिटी. कमिशनरेट सिस्टीम म्हणजे काय आहे, कमिशनरेट सिस्टीम बघा, कुठे कुठे कमिशनरेट सिस्टीम आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर अशी काही मोठी शहरं आहेत, त्याची संख्या आहे आता जवळपास 14. तर त्या 14 शहरांमध्ये पोलिसांना अधिक पॉवर आहेत. जिथं जिथं पोलीस कमिशनर आहे, अशा 14 ठिकाणी जर पोलीस कमिशनर असतो, त्या पोलीस कमिशनर असलेल्या ठिकाणींना आपण कमिशनरेट सिस्टीम असं म्हणतो. तिथले जे पोलीस असतात, बोला, परत रिपीट करू का, ठीक आहे. आता हा पॉईंट झाला की आपण बघू कमिशनरेट सिस्टीम बद्दल आपण बघूया. तुम्ही जर बघितलं तर आता तुम्ही आपल्या इथली पोस्ट बघा, DYSP तथा ACP म्हणतो आपण त्याला. व्हॉट इज DYSP, डेप्युटी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस. कुठे असतो, रूरल. डिस्ट्रिक्टचा हेड कोण असतो, SP. तो जिल्हा ग्रामीणचं पोलीस प्रशासन बघतो SP, त्याच्या अंतर्गत येतं DYSP खाली. जर DYSP जेव्हा नागरी भागात येतो त्याला आपण काय म्हणतो, ACP, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. आता तो कमिशनरचा खाली येणार. DYSP ला मॅजिस्ट्रेल पॉवर नसतात आणि ACP ला ते असतात. म्हणजे समजा की 144, 141 कलम लावायचं असेल तर DYSP ला परमिशन घ्यावी लागते DM ची, पण ACP ते स्वतः करू शकतो किंवा त्याच्या कमिशनर कडनं ते घेऊ शकतो. मग अशी जिथे जिथे सिस्टीम आहे त्याला म्हणायचं कमिशनरेट सिस्टीम. म्हणजे ज्या ठिकाणी हे कमिशनरेट सिस्टीम आली त्या ठिकाणी त्याच्या पॉवरचा संकोच झाला. यस. म्हणजे आता तुम्ही लेट से की सोलापूर डिस्ट्रिक्ट घेतलं तर सोलापूर जिल्हा जो आहे तिथं कमिशनरेट सिस्टीम आहे. मग सोलापूर जिल्ह्याच्या कलेक्टरची पॉवर कमी झाली. तेच तुम्ही दुसरं कुठलं जर घेतलं, समजा की तुम्ही जालना घेतलं, जालनाच्या कलेक्टरकडं तिथं कमिशनरेट सिस्टीम नसल्यामुळं त्या शहराची पण पॉवर त्याच्याकडे झाली. मग जालनाचा कलेक्टर सोलापूरच्या कलेक्टरपेक्षा पॉवरफुल झाला. आलं का लक्षात तुम्हाला कमिशनर सिस्टीमचा फरक. तुम्ही ICS ते IAS म्हणत होता, इंडियन सिव्हिल सर्व्हिस आणि इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस. सिव्हिल या नावात काय, नागरिक. नागरिकांना ज्या ज्या सेवा लागतात त्या सेवा देणारी सर्व्हिस म्हणजे सिव्हिल सर्व्हिस. मग सिव्हिल सर्व्हिस मध्ये काय येतं, नागरी सेवा तर आल्या तुमच्या, त्याच्यामध्ये तुमचं पोलिसिंग येतं, ऍडमिनिस्ट्रेशन येतं आणि सुरक्षेच्या बाबतीत आर्म्ड किंवा मिलिटरी सेवा पण येणार आहे. आता IAS तुम्ही झालाय, इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस झालाय. मग इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस झाल्यामुळे तुमच्याकडनं सुरक्षेच्या बाबतीतली मिलिटरी पॉवर गेली निघून, करेक्ट. त्यानंतर पोलीसची पॉवर IPS कडे गेली. मग तुम्ही नावात पण बदल झाला, मग तुमचा रोल पण तसा बदल, त्याच्यामुळं तुमचा अधिकाराचा संकोच झाला आहे. पुढे बघा, पॉलिटिकल पार्टीजमुळे अधिकाराचा संकोच होईल का, कोर्स होणार ना. ब्रिटिशांच्या काळात पॉलिटिकल पार्टी असल्याचा संबंधच नव्हता. नंतर पॉलिटिकल पार्टी झाल्या आणि खरी पॉवर कुणाकडे असते लोकशाहीमध्ये, पॉलिटिकल पार्टीजकडे. प्रेशर ग्रुपची निर्मिती झाली असल्यामुळे सुद्धा, प्रेशर ग्रुप काय करतात, कमिशनरला कलेक्टरला जाब विचारू लागले तुझं काम कुठे आहे, प्रेशर ग्रुप गरजेचे असतात. म्हणजे प्रेशर ग्रुप जिथं स्ट्रॉंग तिथं सरकारी अधिकाऱ्यांची पॉवर कमी. त्यामुळे तो 9वा पॉईंट म्हणजे 10वा पॉईंट पण लक्षात ठेवा. असे 10 पॉईंट्स आहेत त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्याच्या पॉवरचा संकोच स्वातंत्र्यानंतर झालेला आहे. पुढे बघा DRDA. आता हे थोडक्यात बघू, नेक्स्ट पेजवरती DRDA परत डिटेलमध्ये. फक्त लक्षात घ्या
1980 ला डीआरडीए ची स्थापना केलेली आहे आपण. डीआरडीए काय आहे बघा इथं, डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी. डीआरडीए डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी कधीचे, 1980 ला डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी आपण स्थापन केली. तिचा उद्देश काय आहे बघा, जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरणाचा उद्देश आहे अँटी पॉवर्टी, पॉवर्टी काढून टाकणे, पॉवर्टी कमी करणे, त्याचा मुख्य उद्देश आहे. उद्दिष्टांमध्ये पहिलं बघा, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या दारिद्र्य निर्मूलन योजनांवरती देखरेख ठेवून व्यवस्थापन करणारे जिल्हा स्तरावरील महत्वाचे अंग आहे. रुरल आहे ना, नावातच आहे डीआरडीए. डीआरडीए कुठली कामं करतं, ग्रामीण तसेच शहरी दारिद्र्य निर्मूलन. चूक, ग्रामीण असलं पाहिजे ना, फक्त नावातच डीआरडीए, रुरल दिले. ओके, त्यामुळे उद्दिष्ट एकदम आपले क्लिअर असली पाहिजेत. जिल्हा ग्रामीण विकास संस्था सक्षम बनवणे व त्यांच्या व्यावसायिकता आणणे हे डीआरडीए चे महत्वाचे उद्दिष्ट आहे. बरोबर आहे, करेक्ट. पुढे चला, संरचनाबद्दल आपण बघूया. डीआरडीए चे अध्यक्ष कोण असतात, झेडपीचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष हेच डीआरडीए चे अध्यक्ष असतात. आता ह्या अनेक राज्यांमध्ये ती सिस्टीम आहे, ते सगळं लक्षात ठेवायची गरज नाही, एवढी लिस्ट लक्षात ठेवू नका. जिल्हा अधिकारी अध्यक्ष असतात, ती कुठे कुठे सिस्टीम आहे, झारखंड, आसाम, मणिपूर, गोवा अशा ठिकाणी. म्हणजे आपल्याकडे डीआरडीचे अध्यक्ष दोन पद्धतीचे आहेत, एक झेडपीचा अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी अध्यक्ष. आपल्याकडे कुठल्या महाराष्ट्रात झेडपीचा अध्यक्ष हा डीआरडीचा अध्यक्ष असतो, तेवढी आपल्याला मेथड माहिती असली पाहिजे. पुढे संचालक, डायरेक्टर बघा, डीआरडीचा डायरेक्टर कोण असतो, एडीएम, ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट दर्जाचा अधिकारी हा प्रकल्प संचालक असतो, मुख्य अधिकारी येतो. संचालक खरं काम बघतो. ओके, ज्या ठिकाणी डीआरडीची स्थापना झाली नाही तिथे झेडपी मध्ये स्वतंत्र विभाग आहे. ओके, जिथे डीआरडीए नाहीये तिथे झेडपीच्या अंतर्गत एक विभाग आहे. ऑफकोर्स झेडपीच्या अंतर्गत येईल, डेव्हलपमेंटचं काम आहे ना. कलेक्टरचा विभाग असणार नाही, तो कलेक्टरेट ऑफिसचा नसणार आहे, तर तो कुणाचा असणार आहे, तो झेडपीचा विभाग असणार आहे. ओके, पुढे महाराष्ट्र झेडपीचे सीईओ हे कार्यकारी अध्यक्ष असतात. झेडपीचा जो आपला आयएस ऑफिसर असतो सीईओ, ते कार्यकारी अध्यक्ष असतात. म्हणजे एक झाला अध्यक्ष, दुसरा झाला संचालक, तिसरा झाला कार्यकारी अध्यक्ष. अध्यक्ष कोण असतो, झेडपीचा अध्यक्ष हा अध्यक्ष असतो. ओके, त्याच्यानंतर संचालक कोण असतो, एडीएम असतो. त्याच्यानंतर कार्यकारी अध्यक्ष कोण असतो, सीईओ असतो. ओके, आता डीआरडीओ चे विभाग बघा, एक आहे वेतन किंवा रोजगार विभाग, ओके, दुसरा आहे स्वयंरोजगार, तिसरा आहे महिला कल्याण, चौथा आहे पाणलोट विकास, त्याच्यानंतर पर्यवेक्षण. आता बघा, पर्यवेक्षण आणि मूल्यमापन हे कुठल्याही डिपार्टमेंटचा भाग असणार आहे. लेखा विभाग असलाच पाहिजे, अकाउंट डिपार्टमेंट, सामान्य प्रशासन असलाच पाहिजे. त्यामुळे हे तीन तर, आणि अभियांत्रिकी पण प्रत्येक ठिकाणी असतो. लक्षात ठेवण्याचं काय, वेतन, रोजगार, स्वयंरोजगार, महिला विकास आणि पाणलोट. सरप्रायझिंगली काय आहे, फक्त महिलाच घटक दिले, बालक, अपंग, वृद्ध असे कोणी नाही आहेत तिथे. ओके, डीआरडीए कधीपासून आहे, 1980 पासून आहे. डीआरडीएचं ऍडमिनिस्ट्रेशन योजना, एक डीआरडीए ऍडमिनिस्ट्रेशन नावाची योजना नंतर आली, ती कधी आली, 1999 ला. ओके, ती काय होती, डीआरडीए ला स्ट्रेंथनिंग करण्यासाठीची योजना 99 ला आली. ओके, नंतर काय झालं, 2014-15 ला डीआरडीए ला एनआरएलएम मध्ये मर्ज करून टाकलं. ओके, डीआरडीए फक्त बघा, हे वाक्य लक्षात ठेवा, की फक्त अँटी पॉवर्टी योजनांशी संबंधित आहे. तिचं लिमिटेशन आहे, तिला फक्त आपण लिमिट केलंय अँटी पॉवर्टी ऍडमिनिस्ट्रेशनशी संबंधित. ओके, खालचं वाक्य बघा, डीआरडीए शुड नॉट हॅव एनी परमनंट स्टाफ ऑफिस, तिचं लिमिटेशन आहे, तिच्याकडे परमनंट स्टाफ नाहीये. अँड शुड नॉट रेझॉर्ट टू द डायरेक्ट रिक्रुटमेंट, डायरेक्ट रिक्रुटमेंट पण तू करू शकत नाही. ओके, द एम्प्लॉईज शुड बी टेकन ऑन द डेप्युटेशन, हे डीआरडीचे लिमिटेशन मधले दोन घटक आहेत. ओके, लक्षात काय ठेवायचं, डीआरडीए रुरल डेव्हलपमेंट अँटी पॉवर्टी 1980, इतके तरी आपल्याला पहिल्यांदा लक्षात असलं पाहिजे. पुढे आता डिस्ट्रिक्टच्या लेवलचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं कसं असतं बघा. डिस्ट्रिक्टला कोण असतो, कलेक्टर, त्याच्या खाली सब डिव्हिजनला कोण आला, सब डिव्हिजनल ऑफिसर, म्हणजे कोण येतो, एसडीओ म्हणतो त्याला आपण, किंवा त्यालाच आपण एसडीएम म्हणतो, म्हणजेच कोण झाला आपला डेप्टी कलेक्टर. ओके, डेप्टी कलेक्टर हा सब डिव्हिजनल ऑफिसर, एसडीओ. त्याच्या खाली तहसीलला कोण आहे, तहसीलदार. तहसीलदारच्या खाली, तहसीलच्या खाली सर्कल असतं बघा, सर्कल म्हणतो ना आपण त्याला, आणि काही ठिकाणी परगणा म्हणतात. त्याचा ऑफिसर कोण आहे, रेव्हेन्यू इन्स्पेक्टर किंवा सर्कल इन्स्पेक्टर किंवा कानूनगो, असं त्याला वेगवेगळी नावं आहेत. कुठे काय नाव आहेत आपण ते नेक्स्ट पेजवरती बघणार आहोत. आणि सर्कलच्या खाली कोण आहे, विलेज, विलेजचा अधिकारी आपला कोण असतो, तलाठी, तलाठीला पटवारी सुद्धा म्हणतात. ओके, त्याच्या पुढे सब डिव्हिजन बघूया आपण आता.
लँड रेव्हेन्यू कोड असतो. आता आपल्याकडे कसं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आपली आहे 66, त्याच्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये हा कोड असणार आहे. त्याच्यानुसार आणि म्हणजे लँड रेव्हेन्यू कोड नुसार आणि सीआरपीसी नुसार क्रिमिनल प्रोसिजर कोड नुसार डिस्ट्रिक्टचे जे आपण डिव्हिजन करतो, तुकडे पाडतो, त्याला म्हणतो आपण सब डिव्हिजन. सब डिव्हिजनची प्रोव्हिजन कुठे आहे? एक लँड रेव्हेन्यू कोड मध्ये आणि सीआरपीसी मध्ये असणार. सीआरपीसी कुठल्या अँगलनं? क्रिमिनल ऍडमिनिस्ट्रेशनच्या अँगल. ओके. आता बघा 3 पद्धतीचे राज्य इथं मेन्शन केलेत. एक आहे यूपी. यूपी मध्ये त्या सब डिव्हिजनला सब डिव्हिजनच म्हणतात. ओके. आणि ऑफिसर असतो एसडीओ किंवा एसडीएम. तमिळनाडूत जर तुम्ही आलात तर त्याला म्हणायचं रिव्हेन्यू डिव्हिजन झालं. ओके. सब डिव्हिजनचं नाव बदलून काय झालं इथं? रिव्हेन्यू डिव्हिजन. त्याचा अधिकारी कोण आहे? आरडीओ किंवा सब कलेक्टर. ओके. आर फॉर रिव्हेन्यू. ओके. त्याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये आपण काय म्हणतो? प्रांत म्हणतो त्याला, प्रांत. आणि अधिकारी जो असतो तो काय म्हणतो? प्रांत अधिकारी, डेप्युटी कलेक्टर आणि कधी कधी असिस्टंट कलेक्टर सुद्धा असतो. सब डिव्हिजनल ऑफिसर बद्दलची आता माहिती आपण एसडीओ बद्दलची माहिती आपण घेऊया. एसडीओ इज अपॉइंटेड अँड कंट्रोल्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. बरोबर आहे. एमपीएससी परीक्षा घेते, स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करते. लाईक डिस्ट्रिक्ट कलेक्टर ही इज अन टेरिटोरियल ऑफिसर, जनरलिस्ट ऍडमिनिस्ट्रेशन आणि मल्टीपर्पज फंक्शनरी. म्हणजे तो टेरिटोरियल ऑफिसर आहे, त्याचं डिव्हिजन त्याला ठरवून दिले, तो तिथं काम करतो. जनरल ऍडमिनिस्ट्रेशनचं काम करतो का? जनरलिस्ट आहे तो. स्पेशलिस्ट आहे का? स्पेशलिस्ट कोण झाले? इंजिनियर, ऍग्रिकल्चरल ऑफिसर, हे सगळे स्पेशलिस्ट झाले. ओके. इथं तो कोण आहे? जनरलिस्ट ऍडमिनिस्ट्रेटर आहे. ओके. मल्टीपर्पज फंक्शनरी म्हणजे तो अनेक कामं करतो, हे झालं त्याचं मल्टी फंक्शनरी रोल झाला. पुढे बघा, ही इज वेस्टेड विथ. एसडीओ ला सुद्धा कुठली कामं असतात? ऑफकोर्स पहिलं काय असणार आहे? रेव्हेन्यू. दुसरं त्याच्या डिव्हिजन मधले मॅजिस्ट्रेल पॉवर, जसं कलेक्टरला सुद्धा होते 141, 144 वगैरे लावणं. आणि एक्झिक्युटिव्ह पॉवर सुद्धा त्याला आहेत, सेम कलेक्टर सारखे पॉवर्स त्याच्या डिव्हिजन मध्ये. रेव्हेन्यू मॅटर्स मध्ये एसडीओ हा डीएम आणि तहसीलदार मधला दुवा आहे. बरोबर आहे. डीएम म्हणजे कोण? कलेक्टर. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि तहसीलदार मधला तो दुवा आहे. तर लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत तो डीएम आणि स्टेशन पोलीस ऑफिसरच्या मधला दुवा आहे. वरचं काय झालं? रेव्हेन्यू मॅटर आहे. खालचा मॅटर कुठला आहे? लॉ अँड ऑर्डरचा मॅटर आहे. तो कुणाच्या मध्ये येतो तेवढं लक्षात ठेवायचं. पुढे, देशात सब डिव्हिजन्स 2 प्रकारचे आहेत. 2 प्रकारचे सब डिव्हिजन. पहिला आहे बघा ऑफिस टाईप डिव्हिजन, दुसरा आहे टुरिंग टाईप डिव्हिजन. म्हणजे ऑफिस मध्ये त्याचं एक परमनंट ऑफिस आहे, डेप्टी कलेक्टर. ते कुठे आहे? बहुतांश राज्ये, भारतातली बहुतांश राज्यामध्ये एसडीओचे एक परमनंट ऑफिस असते. बट अशी पण काही राज्य आहेत जिथं टुरिंग टाईप ऍडमिनिस्ट्रेशन. उदाहरण काय? यूपी. यूपी सारख्या राज्यात एसडीओचे ऑफिस एक तर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला असेल किंवा तो फिरता ऑफिसर असेल, त्याला फिरून ऍडमिनिस्ट्रेशन करावं लागतं. ते कुठे आहे? यूपी मध्ये. आता एसडीओ ची कार्य बघू आपण. जे कलेक्टरची कामं आहेत ऑलमोस्ट तीच कामं याची असणार, थोडीफार फरक असणार आहे ते आपण बघूया. तहसीलदार कार्यालयावरती नियंत्रण ठेवणं ऑफकोर्स आहे. अपिलीय अधिकारी आहे का? तो आहे. तहसीलदार जो की निर्णय देतो रेव्हेन्यूचा, त्याच्यावरती अपील तो करणार आहे. लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत मॅजिस्ट्रेट पॉवर आहेत, आताच आपण बघितलं. जमीन महसूल आणि इतर कर वसुली करणं त्याचा अधिकार आहे. जमिनीच्या वापराबाबत बदल म्हणजे एनए चे पॉवर, नॉन ऍग्रिकल्चरल जमीन करण्याचे पॉवर त्याला आहे. ओके. महसूल कार्यालयाची तपासणी करणं ऑफकोर्स करेल. आणि जमाबंदी लेख पूर्ण करणे हे सुद्धा, म्हणजे रेव्हेन्यूच्या बाबतीतले सगळे जे लेख असतात त्याला आपण थोडक्यात जमाबंदी म्हणू शकतो. ओके. आता त्याचे प्रशासकीय अधिकार म्हणून, ओके, त्याचे प्रशासकीय अधिकार कुठले आहेत? बिगर शेती परवाना, आता बघितलं ना आपण, ते त्याचा प्रशासकीय अधिकार आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन आहे. आपल्याला वाटू शकतं की इट कॅन बी रेव्हेन्यू फंक्शन. ओके. बरं, दोन्ही ऑप्शन असेल तर आपण लिहिलं पाहिजे प्रशासकीय अधिकार. पुढे, तलाठी शिपाई यांच्या नेमणूक आणि बदल्या, हे प्रशासकीय अधिकार आहे, जनरल ऍडमिनिस्ट्रेशन आहे. काय करतोय तो? नेमणूक आणि बदल्या करतोय. निवड कोण करणार आहे? कलेक्टर किंवा जिल्हा निवड समिती. तलाठी आणि शिपायांची निवड तो करत नाही. निवड एक तर इतर कलेक्टर करतात किंवा जिल्हा नियोजन समिती करते. ओके. पुढे, वर्ग 3 आणि वर्ग 4 ची रजा मंजूर करणे. वर्ग 2 ची रजा कोण मंजूर करतं? कलेक्टर. हा वर्ग 3 आणि 4 ची करतो. ओके. पुढे बघा, त्याच्या लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत त्याची कामं काय? अनाधिकृत दारू विक्रीची प्रकरणे निकालात काढणे आणि हद्दपार करणे. गुन्हेगारांना, हॅबिच्युअल ऑफेंडर्सना हद्दपार करण्याचे काम सुद्धा त्याच्याकडे येतात. पुढे आपण बघूया त्याचे अर्धन्यायिक किंवा क्वासी ज्युडिशियल पॉवर. अर्धन्यायिक म्हणजे काय?
जसं न्यायाधीशांना सिव्हिल कोडचे पॉवर असतात, तसे जे पॉवर एका अधिकाऱ्याला दिले तर त्यांना अर्ध न्यायिक किंवा क्वासी ज्युडिशियल आपण म्हणतो. मुंबई जमीन महसूल अधिनियम 1966, मुंबई कुळ वहिवाट अधिनियम 1948 नुसार त्याला अपीलाची सुनावणी करण्याचा जो अधिकार आहे तो त्याच्या क्वासी ज्युडिशियल पॉवर मध्ये येतो. तिथं तो जज सारखा बसू शकतो, म्हणून त्याला क्वासी ज्युडिशियल पॉवर आहे. ओके. महाराष्ट्र जमीन शेत जमीन अधिनियम 1961 नुसारचे पण निवाडे असतात ना, तिथे सुद्धा तो क्वासी ज्युडिशियल पॉवर आहे. आणि पोलीस पाटलांवरती कारवाई करताना सुद्धा तो क्वासी ज्युडिशियल पॉवर मध्ये काम करतो. आता हे ऍक्ट आणि त्याचे वर्ष लक्षात ठेवा, जोड्या लावायला आलं तर माहिती पाहिजे. आता आर्थिक संबंधितले अधिकार बघा. भूसंपादन प्रकरणी भरपाई देणं. ओके. तर वेगवेगळ्या रोडसाठी भूसंपादन करत असताना त्याची भरपाई द्यायचं काम त्याच्याकडे असतं. 1 ते 8 लाख रुपयेपर्यंत उत्पन्नाचा दाखला सुद्धा तो देतो. हे SDO ची कामं झाली. आता आपण जाऊया, पुढचा अधिकारी आहे आपला तहसीलदार. तहसीलच्या लेवलला येतो तहसीलदार. नाही, डिव्हिजनच्या ठिकाणी असतो. तसा बघितला तर तो एक तालुकाच असतो, बट काही तालुके त्याच्या अंतर्गत येत असतात ना. काय म्हणता? SDO काही तालुक्यांचा हेड असतो. तालुक्यांचा हेड कोण झाला? तहसीलदार. असे 3-4 तालुक्यांच्या तहसीलदारवरती लक्ष ठेवायचं काम SDOच असतं. कुठेही असतो, तसं काय असं तुम्ही सांगू शकता नाही. डिस्ट्रिक्ट लेवलला असेल किंवा एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी असेल, ते ऍडमिनिस्ट्रेशन नुसार सोयीनुसार असतं. त्याचं काय फिक्स कुठं ऑफिस असतं असं काही नाही. डेप्युटी कलेक्टर ही जी पोस्ट आहे, ते डेप्युटी कलेक्टर पोस्टला अनेक ठिकाणी काम करावं लागतं. तो SDO म्हणून काम करू शकतो. तो पाणी पुरवठा विभागामध्ये, अन्न पुरवठा विभागामध्ये, जमीन हस्तांतरण विभागामध्ये किंवा PDS सिस्टीमच्या विभागामध्ये अनेक ठिकाणचा ऑफिसर म्हणून काम करतो. ओके. तो जेव्हा SDO म्हणून काम करत असतो ना, तेव्हा तो सगळ्यात पॉवरफुल असतो. ओके. त्याची सर्व्हिस तुम्ही जर डेप्युटी कलेक्टर झाला तर तुम्हाला हार्डली 2-3 टर्म मिळतात. 6 वर्ष किंवा 9 वर्ष. अदरवाईज तुम्ही बाकीची कामं करत असता. कलेक्टर SDO प्रमाणे तहसीलदार तालुका लेवलवरती काम करतो. बरोबर आहे. 2020 ला हा प्रश्न होता MPSCचा. म्हणजे याचा अर्थ काय, मी ते लिहून का ठेवले, नोट्स कुठून आहेत? लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकांवरती बेस्ड आहे. त्यांचा सोर्स आपल्याला कळतोय. तुम्ही जेव्हा असे वाचताना तेव्हा तो प्रश्न कधी आलाय, काय आलाय ते लिहून ठेवायचं. ओके. 2020 पर्यंत तर मी लिहिलेत, तरी एखाद दुसरा आलं तर तुम्ही ऍड करा आणि 21-22 पण लिहित जावा. भारतात काही राज्यांमध्ये तहसीलच नाहीये. आपल्याकडे कसं असणार आहे, डिस्ट्रिक्ट आहे, त्याची डिव्हिजन आपण तहसीलमध्ये करतोय ना. पण काही ठिकाणी डिस्ट्रिक्टचं सब डिव्हिजन करतो, सब डिव्हिजनचं पुन्हा तालुका करतो. ओके. पण काही ठिकाणी सब डिव्हिजन आहेत पण त्याच्या खाली तहसीलच नाही. काय झालं, तिथं जिल्ह्याचे सब डिव्हिजन आहेत पण त्याच्या खालचा भागच नाही. ओके. तर ते कुठे आहे? वेस्ट बेंगॉल आणि बिहारमध्ये. या 2 राज्यांमध्ये तहसील नावाचा घटकच तुम्हाला आढळत नाही. आपण मूव्हीज ऐकताना त्या मूव्हीमध्ये काहीतरी शिव्या दिली असेल तर ते बीप येतो ना, बीप. ते बीप मारले की आपल्याला कधी काहीतरी गॅप आहे, तर तो गॅप बघा, बीप लक्षात ठेवा. B फॉर बिहार, P फॉर पश्चिम बंगाल. तुम्हाला ते बीप लक्षात राहील. ओके. पुढे SDO ची जी कामे आहेत तीच कामे तहसीलदार तालुका लेवलला करतो. ओके. पुढे काही विशिष्ट कामं त्याची काय आहेत? नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचं काम त्याच्याकडे आहे. मनरेगाची कामं त्याच्याकडे असतात. पुढे पिण्याच्या पाण्याची टंचाई संबंधित कामे. पाणी नसेल गावात, टँकर पाठवा, निवेदन कुणाकडे जातो? तहसीलदारकडे. पुढे इंडियन आर्म्स ऍक्ट अंतर्गत पण त्याला काम आहे, इंडियन आर्म्स ऍक्ट. ओके. तर ही कामं त्याची नूतनीकरणाची संबंधित आहेत. लायसन्स कोण देतं आपण बघितलं? आमचं कलेक्टर. ओके. केबल नेटवर्क ऍक्ट अंतर्गत पण त्याची कामं आहेत. म्हणजे तहसीलदारची खालील कोणती कामं आहेत अशी म्हणल्यानंतर आपल्याला ही हो म्हणता आली पाहिजे. इंडियन आर्म्स ऍक्ट, केबल नेटवर्क ऍक्ट अंतर्गत सुद्धा त्याची कामं आहेत. ओके. त्याच्या पुढे जाऊया आपण. दंडाधिकारी म्हणून तो काय काम करतो बघूया. काय करतो? बंदुकाच्या परवानाचे नूतनीकरण करतो, रिन्युअल करतो. लायसन कोण देतो? कलेक्टर देतो. बंदुकीची लायसन कलेक्टर देणं आणि त्याचं रिन्यू करणं तहसीलदार. अनाधिकृत हॉटेलच्या विरोधात कारवाई करण्याचं काम पण तो करतो. आणि हॉटेलची परवानगी कोण देतं? कलेक्टर. नॉट नेसेसरली नेहमी कलेक्टर वापरतो.
कलेक्टर हे पॉवर हँड ओव्हर करू शकतो डेप्टी कलेक्टर, बरोबर आहे, त्याला आपण डेलिगेशन म्हणतो. ओके, पुढे बघूया. कोतवालची नेमणूक करणे हे त्याचं दंडाधिकाऱ्याचं पॉवर आहे, हे जरा लक्षात घ्या. दंडाधिकारी मॅजिस्ट्रेट पॉवर काय, कोतवालची नेमणूक करणं. मगाशी आपण बघितलं एसडीओच्या केसमध्ये सुद्धा बघितलं, पोलीस पाटलावर कारवाई करणं हे बघितलं होतं ना आपण, तर त्याचं मॅजिस्ट्रेट पॉवर मध्ये येत होतं पोलीस पाटलावरती कारवाई करणं. ओके, आता त्याचे कॉसी ज्युडिशियल पॉवर बघा. तहसीलदारचे जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत रस्ता मागणीच्या अर्जावरती निर्णय देणे, गावाचे अभिलेख अद्यावत ठेवणे ही कामं त्याची अर्धन्यायिक कामं आहेत, कॉसी ज्युडिशियल कामं आहेत. ओके, आता काही काही कामं तुम्हाला कन्फ्युज करतील तर ते नीट व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आता रस्ता मागण्याचं म्हणजे काय, माझ्या शेतातलं ऊस ट्रॅक्टरनं पाठवायचे, पण समोरच्या शेतामुळे माझा रस्ताच मला मिळत नाही, तर तो रस्ता देणं बंधनकारक आहे. पण तो जर देत नसेल तर मी तहसीलदारकडे जाऊ शकतो आणि तहसीलदार त्याचे मॅजिस्ट्रेट पॉवर वापरून रस्ता आपल्याला देणार आहे. ओके, त्यासाठी त्याला इथे कॉसी ज्युडिशियल पॉवर दिलेले आहे. ओके, पुढे तलाठी बद्दल आता आपण काय काय बघितलं, कलेक्टर, डेप्टी कलेक्टर, तलाठी हे तीन, तहसीलदार हे तीन ऑफिसर बघितले. ओके, आता त्याच्या खाली कोण असलं पाहिजे, अजून एक ऑफिसर आहे, कोण आहे तो, सर्कल इन्स्पेक्टर. सर्कल इन्स्पेक्टरच्या खाली कोण असणार आहे, तलाठी. ओके, आता ही दोन्ही आपण बघूया. तलाठीच्या खाली लिहिलं बघा मी सर्कल ऑफिसर, आधी हवं तर ते बघू आपण. ओके, सर्कल इन्स्पेक्टर लिहिलं बघा, सर्कल इन्स्पेक्टरला आधी आपण बघूया. समजलं तर सर्कल इन्स्पेक्टर पुन्हा दोघांच्या मध्ये असेल सांगा मला, तलाठी आणि तहसीलदार यांच्यामध्ये. आता या सर्कल इन्स्पेक्टरची तुम्हाला लेवल तरी कळाली, कुठल्या लेवलचं ऑफिसर आहे, त्याला कुठे कुठे काय काम करते आपण बघूया. उत्तर प्रदेशमध्ये जो भाग असतो सर्कल असतो, महाराष्ट्रात आपण त्याला सर्कल म्हणजे काय, काही गावांचा समूह सर्कल. ओके, अनेक सर्कल मिळाले की काय होतं, तहसील होतं. ओके, आता युपी मध्ये त्या सर्कलला परगणा म्हणतो आपण, युपी मध्ये, उत्तर प्रदेशमध्ये. तमिळनाडूमध्ये काय म्हणतो आपण, फिरका. ओके, आणि महाराष्ट्रामध्ये आपण त्याला सर्कल म्हणतो. ओके, आता युपी मध्ये परगण्याचा हेड कोण आहे, कानून गो नाव आहे त्याचं, सर्कल इन्स्पेक्टर ना, सर्कल इन्स्पेक्टर ते कानून गो म्हणतात. आणि तमिळनाडूमध्ये त्याला रेव्हेन्यू इन्स्पेक्टर म्हणतात, आणि महाराष्ट्रात काय म्हणतात, सर्कल इन्स्पेक्टर. हे तुमच्या लक्षात असेल. आता पुढे आता त्याचा खालचं लाईन वाचा, त्याला सर्कल इन्स्पेक्टरचं फर्स्ट लाईन सुपरवायझर, पहिला लाईन सुपरवायझर आहे. सुपरवायझर ना, सुपरविजन सुरू झाली आता, तलाठी लेवलला सुपरविजन नसणार आहे. तलाठी एक पहिला व्यक्ती आहे, गाव लेवलचा व्यक्ती, त्याच्यावरती कोणतरी सुपरविजनला पाहिजे ना, त्यामुळं सर्कल इन्स्पेक्टर हा पहिला सुपरवायझर झाला इन अ चेन ऑफ द रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन आणि लँड ऑर्डर. ही एक लाईन लक्षात ठेवायची. पुढे त्याची नियुक्ती कोण करतं, एकतर जिल्हा निवड समिती करते किंवा कलेक्टर करतात, बरोबर आहे. आणि हा वर्ग 3चा ऑफिसर असणार आहे. मग त्यांची नेमणूक आणि बदली कोण करणार आहे, एसडीओ करणार आहे. मग अशी आपण बघितलं ना. मग त्या तलाठीच्या सर्कल इन्स्पेक्टरचा खाली कोण असणार आहे बघा, वरती तलाठी, थोडा वरती आहे तलाठी. ओके, तलाठीचा जो विभाग असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, सज्जा. सज्जा काय असतं, सर्कलचा उपविभाग है ना. तालुका आला, तालुक्याच्या खाली सर्कल आलं, सर्कलच्या खाली आलं सज्जा. सज्जा काय असतो, 1 ते 4 गावांचा समूह. आपण बघतो ना 2-3 गावांचा एकच तलाठी असतो तसं, तर त्या गावांच्या समूहाला सज्जा म्हणायचं, त्याचा अधिकारी तलाठी झाला. ओके, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार महसूल प्रशासन आणि लँड रेकॉर्डची कामे तो करतो. रेव्हेन्यूची आणि लँड रेकॉर्डची कामं तलाठीकडे असतात. आता तलाठीची नावं बघूया. तलाठीला पटवारी सुद्धा म्हणतात, पटवारी. कुठं कुठं म्हणतात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश वरच्या भागात. लेखपाल त्याला कुठं म्हणतात, उत्तर प्रदेशमध्ये त्याला लेखपाल म्हणतात, उत्तर प्रदेशमध्ये. तलाठीचं नाव आहे लेखपाल. ओके, कनक पिल्लई किंवा कर्णम कुठं असणार आहे, साऊथ इंडिया कळू शकतं आपल्याला, पण तमिळनाडू लक्षात ठेवायचं. ओके, कर्णम किंवा कनक पिल्लई, तलाठी आपण महाराष्ट्रात म्हणतो. ओके, तर हे वाक्य येऊन गेलेलं आहे, लक्षात ठेवा. तलाठी इज द किंगपिन ऑफ रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन इन द डिस्ट्रिक्ट. कोणी म्हणलंय, SS खेरा. SS खेरांची वरती आपण डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनची डेफिनेशन बघितली, लोक प्रशासन म्हणून. आता हे त्यांचं दुसरं डेफिनेशन, दुसरं वाक्य, तलाठी इज द किंगपिन. तो म्हणतात की रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशनचा बॉस कोण आहे, किंगपिन कोण आहे, तर तो कोण आहे, तलाठी. आता बघा, हे जे चेन आहे डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनची, आता आपण बघूया. युपी मध्ये एक चेन आहे, ती कशी आहे, सुरुवातीला कोण असणार आहे, डिस्ट्रिक्ट कलेक्टर,
त्याच्या खाली आपण त्याला एसडीएम किंवा एसडीओ म्हणतो. त्याच्यानंतर कोण आला पाहिजे? तहसीलदार आला पाहिजे. तहसीलदार कुठं नव्हता? बीपला नव्हता, बघितलं ना आपण, वेस्ट बेंगॉल आणि बिहारला. एसडीएमच्या खाली तहसीलदार, तहसीलदारच्या खाली कोण येणार आहे? कानूनगो. कानूनगो म्हणजे सर्कल म्हणजे परगणा तिथे, आणि त्याच्या खाली सगळ्यात कोण आहे? लेखपाल म्हणजे तलाठी. ही झाली युपी मधली चेन. ओके. आता तमिळनाडूमध्ये कलेक्टर आहे, कलेक्टरच्या खाली कोण आहे? आरडीओ आहे. सब कलेक्टरला आपण तिथं आरडीओ म्हणतो ना, रेव्हेन्यू डिव्हिजनल ऑफिसर. त्याच्या खाली कोण असणार आहे? तहसीलदार. तहसीलदारच्या खाली येतं रेव्हेन्यू इन्स्पेक्टर. ओके. तर आपण काय म्हणतो? फिरका. फिरका आपण त्याला म्हटलं तर त्या संस्थेला, त्या भागाला फिरका म्हणतो. त्याचा ऑफिसर कोण आहे? रेव्हेन्यू इन्स्पेक्टर. आणि त्याच्या खाली कोण आहे? कनक पिल्लई किंवा करनाम तलाठी. आणि आता महाराष्ट्रात या, महाराष्ट्रात कोण आहे? डिस्ट्रिक्ट कलेक्टर. त्याच्यानंतर कोण आहे? प्रांत अधिकारी. ओके. त्याच्यानंतर कोण आहे? तहसीलदार. तहसीलदार नंतर कोण आहे? सर्कल इन्स्पेक्टर. कुठे असतो तो? सर्कलला असतो. आणि त्याच्या खाली कोण आहे? तलाठी. तलाठी कुठं असतो? सज्जाला असतो. ओके. ही चेन आपल्याला लक्षात आली पाहिजे. कुठे काय म्हणतात हा प्रश्न येऊ शकतो. आता हे झाले आपले सगळे रेव्हेन्यूचे ऑफिसर. ओके. आता आपण पुढे बघूया लॉ अँड ऑर्डरच्या संबंधितले ऑफिसर्स कोण कोण आहेत. पब्लिक ऑर्डर आणि पोलीस हा कुणाचा सब्जेक्ट आहे? स्टेट सब्जेक्ट आहे ना. युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कन्करंट लिस्ट मध्ये पब्लिक ऑर्डर आणि पोलीस कुठे येतं? स्टेट लिस्ट मध्ये येतं. पुढे बघूया आपण. स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द स्टेट पोलीस फोर्सेस आर गव्हर्न बाय द इंडियन पोलीस ऍक्ट 1861. हे वर्ष लक्षात ठेवा, जोड्या लावायला आली तर. 1861 चा आपला इंडियन पोलीस ऍक्ट आहे. ओके. इतर कायदे काय आहेत? इंडियन पिनल कोड कधीचा आहे? 1862 चा. 60 चा ऍक्ट आहे तो 62 ला लागू झालाय बरं का. ओके. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973. ओके. हे चारही कोड आपल्याला माहिती पाहिजेत जोड्या लावायला. पुढे बघा. ऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट पोलीस. स्टेट पोलीसच्या ऑर्गनायझेशन आता बघूया. स्टेट पोलीसच्या ऑर्गनायझेशनचा हेड कोण असतो? डीजीपी. ओके. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसच्या अंडर तो येतो. सगळं पोलीस प्रशासन डीजीपीच्या अंतर्गत येतं, त्या राज्याचं पोलीस प्रशासन. डिस्ट्रिक्ट पोलीस कुणाच्या अंतर्गत येतं? एसपी, सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस. ओके. आता बघा. इंडियन पोलीस ऍक्ट 1861 त्याच्या अंतर्गत काय आहे? ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ डिस्ट्रिक्ट पोलीस इज वेस्टेड इन द हँड ऑफ एसपी बट सब्जेक्ट टू द जनरल कंट्रोल अँड डायरेक्शन ऑफ द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. दोन्ही ऑफिसर आहेत ना, त्यामुळे आपण काय म्हणतो त्याला? दस देर इज अ सिस्टम ऑफ ड्युअल कंट्रोल इन द लॉ अँड ऑर्डर ऑफ डिस्ट्रिक्ट. एसपी आणि डीएम दोघांचा सुद्धा रोल आहे. डायरेक्ट कुणाच्या अंतर्गत आहे? एसपीचे. ओके. बट कोऑर्डिनेशन, कंट्रोल, डायरेक्शन करत असेल तर डीएम ऑर्डर देऊ शकतात. स्टेट पोलीस कुणाच्या अंतर्गत असते? डीजीपी, डायरेक्टरेट जनरल ऑफ पोलीस बघितलं आपण. स्टेटचे जे पोलीस आहेत त्याचे झोन पाडले जातात, आपण त्याला पोलीस झोन म्हणतो. ओके. महाराष्ट्र राज्याचे वेगवेगळे झोन असणार, झोन 1, झोन 2, झोन 3, 4 वगैरे. ओके. त्याचा हेड कोण असतो? आयजी, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस. ओके. त्याच्यानंतर पोलीस रेंज नावाचा एक प्रकार असतो, त्याचा डिव्हिजन. त्याचा हेड कोण असतो? डीआयजी. ओके. डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस. मग त्याच्यानंतर येतं डिस्ट्रिक्ट पोलीस, त्याचा एसपी असणार आहे. आता डिस्ट्रिक्ट पोलीसचं डिव्हिजन आपण सब डिव्हिजन मध्ये करतो, त्याचा हेड असणार आहे एएसपी, असिस्टंट एसपी. ओके. त्याच्यानंतर अजून अनेक डिव्हिजन असतात, त्याच्या खाली तसं पोलीस सर्कल येतं. पोलीस सर्कलचा हेड असतो इन्स्पेक्टर. पोलीस सर्कल नंतर आहे पोलीस स्टेशन, त्याचा हेड असतो पीएसआय. ही चेन खूप मोठी आहे, मधले अनेक लाईन आपण गॅप केले, ते ओव्हरऑल आहे फक्त. ओके. एवढे लक्षात घ्या. पुढे सर्कल पोलीस सिटी पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच काय? कमिशनरेट सिस्टीम. मग तुम्हाला डीवायएसपी एसपीचा जो फरक सांगितलं तो इथे तुम्हाला जास्त लक्षात येईल. पोलीस कमिशनला मॅजिस्ट्रेल पॉवर असतात, पोलीस कमिशनरला, पण एसपीला नसतात. कारण एसपी जिल्ह्याला आहे, तिथे कोण पॉवर वापरणार आहे? कलेक्टर वापरणार. इथे तो कमिशनरला असतो. बघा. इन द मेट्रोपॉलिटन किंवा बिग सिटीज ही कमिशनरेट सिस्टीम आहे. म्हणजे कुठे आहे? मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, अमरावती अशा ठिकाणी आपल्याकडे कमिशनरेट सिस्टीम आहे. तिथे पोलीस कमिशनर मात्र स्वतंत्र असतो. तिथला पोलीस कमिशनर स्वतंत्र आहे, त्याला कलेक्टरशी काही घेणं देणं नाही. त्याच्या त्या शहरापुरता जर विचार केला तर तो शहराचा हेड आहे ना त्या. ओके.
डीएम चे कंट्रोल नसते, म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचे कंट्रोल नसते. एसपीच्या बाबतीत डीएम कडे मॅजिस्ट्रेट पॉवर असतात आणि कमिशनरलाच दिले जातात. बरोबर आहे. एसपी ला मात्र डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे जावं लागतं की पॉवर असते, बट कमिशनरला मात्र जावं लागत नाही, कारण त्याला त्याच्या शहरापुरती पॉवर मिळालेली आहे. ओके. आता पोलिसांच्या बाबतीतले काही कमिशन्स बघूया जे की रिफॉर्मच्या संबंधित आहेत. बघा, नॅशनल पोलीस कमिशन 1977 ते 80च्या काळात एक नॅशनल पोलीस कमिशन होतं. ते धर्मवीरा कमिशन नावाने ओळखलं जातं. PYQ आहे हा. ओके. 77 ते 80 धर्मवीरा कमिशन. सेकंड ARC जी आहे आपली, सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, 2005 ते 9, लक्षात पाहिजे 4 वर्ष त्यांनी रिपोर्ट दिलेत वेगवेगळे. त्यांनी सुद्धा पोलीस रिफॉर्म बद्दल शिफारसी केल्यात. करणार ना, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म आहे तर सगळेच रिफॉर्म येणार त्याच्यात. ओके. खाली बघा, पोलीसच्या रिफॉर्म संबंधातली पहिली तर आपण बघितलं होतं नॅशनल पोलीस कमिशन, धर्मवीरा कमिशन 77 ते 80, म्हणजे कुठलं, जनता सरकार. जनता सरकार करणं स्वाभाविक आहे का नाही, कारण आणीबाणीच्या काळात त्यांच्यावरती सगळ्यात जास्त अत्याचार झाला होता. मग पोलिसांमध्ये रिफॉर्म करा. ओके. पुढे पद्मनाभय्या कमिटी ऑन द रिस्ट्रक्चरिंग ऑफ द पोलीस, 2000 ची कमिटी आहे, 2000 साली. ओके. वाजपेयी सरकारच्या काळातल्या कमिटीत बघा या सगळ्या. ओके. मल्लीनाथ कमिटी ऑन रिफॉर्म ऑफ द क्रिमिनल जस्टिस, 2002-3, आणि रुबेरो कमिटी 1998. या कमिटी आणि त्यांचं वर्ष लक्षात ठेवा. ओके. रिबेरो आहेत 98, मल्लीमठ आहेत 2002, पद्मनाभय्या आहेत 2000 आणि धर्मवीरा आहेत 77 ते 80. ओके. आता होम मिनिस्ट्री बद्दलची आपण माहिती घेऊया. होम मिनिस्ट्री. ओके. हा आपल्या टॉपिक मधला सिलेबस मधला शेवटचा पॉईंट आहे, होम मिनिस्ट्री. होम मिनिस्ट्रीवरती इंटरनल सिक्युरिटीची जबाबदारी असणं स्वाभाविक आहे. त्याचबरोबर बॉर्डर सिक्युरिटी सुद्धा त्यांच्याकडे असते. बरोबर आहे. मग डिफेन्स मिनिस्ट्री काय करते? ऍक्च्युअल सीमा बघणं डिफेन्स मिनिस्ट्रीचं काम आहे. ओके. आपली जी सीमा असते, बॉर्डर असते, त्या बॉर्डर पासून काही अलीकडे जर तुम्ही आलात, ते ठरलेलं आहे किती एक्झॅक्टली आपल्याला माहित नाही, 2 किलोमीटर 5 किलोमीटर जो भाग असतो तो येतो होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत. आता तुम्ही जर बघितलात तर मध्ये पंजाबचा वाद झाला होता. पंजाबमध्ये जे बॉर्डर लागते, पाकिस्तानला बॉर्डर लागणार आहे, एक्झॅक्ट बॉर्डर कुणाच्या अंतर्गत येणार? डिफेन्स मिनिस्ट्री बघणार, की आर्मी बघणार आहे. बट त्या बॉर्डर पासून तुम्ही पंजाबकडे आलात एक 4-5 किलोमीटरचा भाग, तो जो भाग असतो तो गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. तिथं आपले BSF पॅरामिलिटरी फोर्सेस असतात तिथे. ओके. ते पंजाब गव्हर्नमेंटचे म्हणणं होतं की ते आमच्या पोलिसाच्या अंतर्गत ती केस होते. समजा की त्या 5-10 किलोमीटर मध्ये काहीतरी क्राईम झालं तर ते कोण बघणार? पंजाब पोलीस म्हणले की आम्ही बघतो, आमचा भाग आहे. ते म्हणले होते की नाही, ते आमचा भाग आहे. तो वाद नेहमी असतो. त्यामुळे तो लक्षात ठेवायचा की बॉर्डर सिक्युरिटी कोणाच्या अंतर्गत येते? होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते. ओके. त्यांचे डिपार्टमेंट्स कुठले कुठले आहेत होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत? इंटरनल सिक्युरिटी ऑफकोर्स लक्षात राहू शकतं. डिपार्टमेंट ऑफ स्टेट राहू शकतं ना, कारण स्टेटमध्ये कोऑर्डिनेशन करणं काम त्यांचं आहे. डिपार्टमेंट ऑफ होम नावातच होम, त्यामुळे ते पण कळतं. डिपार्टमेंट ऑफ जम्मू काश्मीर आणि लडाख का टाकलंय? जेव्हा जम्मू काश्मीरचा स्टेटस काढून घेऊन त्याला डिवाइड केलं, लॉ अँड ऑर्डरचा इश्यू तयार झाला होता. मग त्यावेळेस हे मुद्दामून होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आणलं होतं, लॉ अँड ऑर्डर पाहता यावं म्हणून. पुढे डिपार्टमेंट ऑफ बॉर्डर मॅनेजमेंट, हे लक्षात ठेवायचं आता आपल्याला, बॉर्डर मॅनेजमेंट. ठीक आहे. पुढे आहे डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज. ऑफिशियल लँग्वेजचं होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत काय संबंध असं वाटू शकतं, पण हिंदीचं एज्युकेशन झाल्यानंतर लॉ अँड ऑर्डरचा विषय तयार झाला होता ना, तर मग लॉ अँड ऑर्डर म्हणले की पुन्हा होम मिनिस्ट्री येते. त्याच्यामुळे एवढे 6 डिपार्टमेंट होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतात, हे लक्षात ठेवा. ओके. तर अशा प्रकारे आपलं जिल्हा प्रशासन, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन संपलेलं आहे. तर आपण इथे थांबूया.